वेबिनार सिरीज मधल्या 8व्या वेबिनार साठी मी सर्व MEA मेंबर्सचं स्वागत करते। मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी आपल्याजवळ एक नोटबुक आणि पेन किंवा पेन्सिल ठेवावं, बिकॉज मॅम काय इम्पॉर्टंट नोट्स देतील ते आपल्याला नोट डाऊन करता येतील। मी आता अंकुश सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या सर्वांना ऍड्रेस करावं। नमस्कार, मी अंकुश भीमराव आसबे, मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या सर्व सदस्यांचं जे आजच्या वेबिनारमध्ये जॉईन झाले त्यांचं आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या मेन प्रमुख व्यक्त्या सौ गीतांजली टिंगरे ताई यांचं मी स्वागत करतो। आज आपण एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे। MEAचे जे काही आपले आजपर्यंत 700 सदस्य पुण्यामधून आहेत, प्लस पुण्याच्या बाहेरचे जे सदस्य आहेत त्या सर्वांचं पण मी आज ह्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। आपण मागील 2 आठवड्यापूर्वी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आगाशे साहेब आणि डॉक्टर नाडकर्णी यांचा मानसोपचारावर जो कार्यक्रम घेतला होता, म्हणजे जे आहे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या मुळे जे काय आपल्या मानसिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झालाय त्याच्यातून कसं कोप अप व्हायचं या दृष्टीने आपण हा जो मागच्या 2 आठवड्यापूर्वी कार्यक्रम घेतला होता, त्यानंतरच आपण ह्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये जे काही लोक सांगतायत, डॉक्टर आहे, सरकार आहे आणि सरकार प्रशासन आहे, ज्या आपण आपला उद्योग व्यवसाय सांभाळायचा आहे सगळ्या गोष्टीमध्ये, जे आपण आज फायनान्स मिनिस्टर असतील, आज पण जे प्रेस कॉन्फरन्स झाली, ज्या गोष्टी आज आपल्याला मिळणार आहेत शासनाकडून, त्या सगळ्या गोष्टीकडून, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्याप्रमाणे आपली मानसिक परिस्थिती चांगली असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी काही सॉफ्ट स्किलची पण आपले जे हुशारी आहे त्या हुशारीबरोबर सॉफ्ट स्किल पण गरजेचे आहे। आणि हे सॉफ्ट स्किल नसेल तर भले उद्योजक पण ह्या आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। तर ह्या सॉफ्ट स्किलच्या बद्दल आपलं मार्गदर्शन, माहिती किंवा ह्याबद्दल आपण कशा पद्धतीने सॉफ्ट स्किल डेव्हलप केले पाहिजेत, त्यांनी जाणीवपूर्वक त्या कसा प्रयत्न केला पाहिजे, यासाठी आज आपल्या वेबिनार मध्ये आपल्या घरच्या सौ गीतांजली टिंगरे ताई आपला मार्गदर्शन करणार आहेत। त्या स्वतः GSTच्या डेप्युटी कमिशनर आहेत, त्या मुंबईला मागच्या महाराष्ट्र सरकारचं सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मागच्या 15 वर्षांपासून काम करतात। त्यांच्या यथोचित परिचय आता आपल्या पुढे होईलच, आता करून देतीलच। तर ह्या सॉफ्ट स्किल मधून आपण काय शिकलं पाहिजे आणि ह्यामुळे आपल्या व्यवसायावर काय पॉझिटिव्ह जे आपले जे निगेटिव्हिटी आलेले आहे त्याचं कशी पॉझिटिव्हिटी करता येईल, आपण कसं चांगल्या पद्धतीने काम करता येईल, चांगलं काम केल्यानंतर मुळे आपल्याला ह्या कशा गोष्टी करता येतील ज्यामुळं आपली मानस्थिती चांगली राहील आणि आपल्याकडून चांगलं काम होईल, ह्या दृष्टीने आपल्याला योग्य प्रकारचं आणि खूप आवश्यक असलेलं मार्गदर्शन आज ताई करणार आहेत। मॅनेजमेंट कमिटीमध्ये मागील 5-6 महिन्यापासून आमचं चाललं होतं की हा एक कार्यक्रम आपण करूयात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा योग आज जुळून आलेला आहे। याचबरोबर पुढील आठवड्यामध्ये आता ज्या काही भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि मागील 3-4 दिवसापासूनच्या अर्थमंत्री जे पॅकेज 21-20 लाख कोटीचं जे पॅकेज MSME साठी आणि आपली इकॉनॉमी स्मूथ करण्यासाठी जे पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे, हे करत आहे, याचं डिकोडिंग किंवा ह्याचं आपल्याला व्यवस्थितपणे ह्याची माहिती आपल्या उद्योजकांना, MSME मधल्या उद्योजकांना काय फायदा होणार आहे, ते फायदा घेण्यासाठी आपल्या काय पूर्वतयारी केली पाहिजे, ह्या दृष्टीने नेक्स्ट वीक मध्ये आपण आपल्या संस्थेचे जे काही 3-4 CA आहेत, म्हणजे कातर साहेब आहेत, वाळके साहेब आहेत, दावडे साहेब आहेत, सई मॅडम आहेत आणि काही ज्येष्ठ उद्योजक, यांच्या सर्वांचा एक आपण नेक्स्ट वीक मध्ये हा दुसराही कार्यक्रम घेणार आहोत। तर त्या कार्यक्रमावर पण ज्यावेळेला अपील केले जाईल आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या ऍपवर, त्यावेळेला सर्वांनी तिला जॉईन व्हायचं आहे। आणि आज आपण सर्वांना ज्या नितीन कोकाटे मॅडम सांगितलं की एक पेन आणि वही जवळ ठेवावी आणि ज्या काय मॅडम नोट्स देतील त्या नोट्स लिहून घ्याव्यात। तर त्या दृष्टीने सगळी पुढची सूचना ज्या काय दिल्या जातील त्या दृष्टीने लक्ष द्यावं आणि अजून सर्वांचं एकदा स्वागत करतो आणि मी थांबतो। थँक्यू सर। मी सई पाटील यांना रिक्वेस्ट करते की ते आता आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देतील।
नमस्ते. आजच्या आपल्या वक्त्या सौ गीतांजली टेमगिरे या डेप्युटी कमिशनर LTU GST म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे. गेले 15 वर्ष त्यांनी महाराष्ट्र स्टेट टॅक्स डिपार्टमेंट मध्ये ऑडिट ऑफिसर, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, डेप्युटी कमिशनर अपील्स अशा विविध पदाभार सांभाळलेले आहेत. खरं सांगायचं तर मुंबई सेल्स टॅक्स डिपार्टमेंटच्या इतिहासात या हुद्द्यावर काम करणाऱ्या महिलांपैकी त्या 3ऱ्या महिला अधिकारी आहेत. गीतांजली मॅडमचं पदवीधर शिक्षण हे MSc ॲग्री आणि MBA फायनान्स मध्ये झाले असून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे आणि या आवडीतूनच त्यांनी आतापर्यंत साधारणतः 500हून अधिक GST कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वरती वेगवेगळे ऑनलाईन सेशन्स घेतले आहेत. फक्त GST अधिकारीच नाही तर त्यांनी 500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पण ट्रेनिंग ह्या विषयावरती मार्गदर्शन केले आहे. तसेच पूर्वी वॅट आणि आता GST या विषयावर त्यांनी विविध प्लॅटफॉर्म्स वरती स्टुडंट्स, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे स्टाफ यांच्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग्स, लेक्चर्स असेही घेतलेले आहेत. विविध सामाजिक उपक्रमात सुद्धा त्यांचा आघाडीचा सहभाग आहे. ग्रीन इंडिया झालं, क्लीन इंडिया झालं. तसेच त्या सध्या डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ लाईफ या विषयावर पुस्तक देखील लिहित आहे. त्यांना वुमन एम्पॉवरमेंटसाठी पण काम करायचे आहे. तर अशा ह्या आपल्या गीतांजली मॅडमला आता मी रिक्वेस्ट करते की मॅडम तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड वर्ड्स. साई, नमस्कार. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणखीन एक सूचना की मोबाईल जर चालू असतील तर ते फक्त फ्लाईट मोडवर तुम्ही करून ठेवले तर बरं होईल. आणि सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. सुरू करूया सेशन. आजचा जो सब्जेक्ट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू सॉफ्ट स्किल्स. खरं तर हा सब्जेक्ट अचानकपणे ऍक्सिडेंटली मला एकदा आमच्या ऑफिसमध्ये सांगितलं गेला की तुम्ही याच्यावर काही करता आलं तर बघा. आणि तो शिकवण्याचा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर रीतीनं माझ्याकडनं सुरू झाला. आणि आज मला असं वाटतंय की तुम्हाला मी जेव्हा ट्रेनिंग देतेय तेव्हा माझं मलाच खूप आनंद होतोय. कारण माझ्यापेक्षा वयाने, मानाने आणि सगळ्याच बाबतीत मोठ्या असणाऱ्या लोकांना मी आज एक छानसं ट्रेनिंग देण्याचा करते आहे प्रयत्न. तर सगळ्यांना फक्त एक विनंती आहे की आपण सगळे एका वयाची होऊया आणि काही इन्स्ट्रक्शन लहान मुलांसारखे वाटतील की हे काय आम्हाला सांगतायत, तर प्लीज तेवढे फक्त ऐकूयात की अगदी थोडं छोटे जरी असले तरी ते एक इन्स्ट्रक्शन आपण ऐकूयात. चालेल ना? तर तुमच्यासाठी पहिल्यांदा काही लाईन्स मी म्हणणार आहे. यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों, रहना जरा संभाल के, बेचने वाले हवा भी बेच देते हैं गुब्बारों में डाल के. सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी, तीनों लोगों में फैला है फिर भी बिकता है बोतलों में पानी. बनना है तो कभी फूल की तरह मत बनो, जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे. बनना है तो पत्थर की तरह बनो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे. आणि आज आपल्याला स्वतःला तराशायचं आहे. आणि हे तराशणं कसं असतं माहितीये का? आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कुठल्या तरी स्टेजवर पाहतो स्वतःला, पण आपण कंटिन्युअस स्वतःला पाहत नाही. म्हणजे कधीतरी आपल्याला कळतं की अरे मला बोलताना थोडंसं अडखळायला होतं, अरे मी कुठेतरी लिडरशिप मध्ये पुढे जात नाहीये, मी थोडंसं मागे राहतोय, अरे कुठेतरी डिसिजन घेताना अडचणी येत आहेत. पण आपण ते पाहतो आणि सोडून देतो, कारण आपल्याला ते इम्पॉर्टंट किंवा अर्जंट वाटत नाही. तर अशी जी गोष्ट आहे, स्टीफन कोव्हेने त्याच्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही अर्जंट गोष्टी करता, अर्जंट अँड इम्पॉर्टंट गोष्टी करता, पण अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट गोष्टी ज्या असतात स्वतःच्या आयुष्याला आकार देणाऱ्या, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही, कारण त्या अर्जंट नसतात आणि नंतर केल्या तरी चालतील. आपल्याला कोणी म्हणणार नाही अरे तू का चांगलं बोलत नाहीस, अरे तू का चांगली लिडरशिप करत नाहीस, आणि म्हणून त्या दुर्लक्षित राहतात. खरं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे खूप कोर्सेस आता बाजारामध्ये किंवा आपण पाहतो की असतात आणि तिथे ते 2-3 दिवसांचे त्याच्यामध्ये बरेच सारे ट्रेनिंग घेऊन आपल्याला शेप दिला जातो. हे सगळं आत्ता सुरू झालं. याच्या आधी ते नव्हतं का? तर होतं, पण
प्रत्येकाच्या घरात असायचं आणि तिथल्या माणसांना जेवढं ज्ञान आहे त्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोहोचायचं. तर आता आपण छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून ही पर्सनॅलिटी कशी खुलत जाते किंवा आपण काय केलं पाहिजे हे पाहूया. प्रथम पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर आपला एक ग्रह असतो की छान दिसणाऱ्या, उंच्या पुऱ्या, देखण्या लोकांनाच एक छानशी पर्सनॅलिटी असते. आपण म्हणतो वा काय पर्सनॅलिटी आहे. पण हे नाही का, हा लोकभ्रम आहे. सगळ्यांचाच आहे. खरं तर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला पर्सनॅलिटी असते, बरोबर की नाही? जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला पर्सनॅलिटी असते. आता ही पर्सनॅलिटी हा शब्द आला कुठून? तर पर्सोना या ग्रीक शब्दावरून. पूर्वी ग्रीकमध्ये नाटकं होत, त्यावेळी राजा, राणी, प्रधान, विदूषक त्यांचे हे ओळखायला यायचे नाहीत, कारण रंगभूमी तेवढी नेटकी नव्हती आणि ती ओळखायला यावीत म्हणून मुखवटे तयार केले गेले. आणि हे मुखवटे जे तयार केले गेले त्यांना पर्सोना असं म्हटलं गेलं. आणि हे मुखवटे जे परिधान करतील ती त्या माणसाची पर्सनॅलिटी असं समजलं जाऊ लागलं आणि ह्याच्यावरनं पर्सनॅलिटी हा शब्द डेव्हलप झाला. खरोखर पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर माणसाची भावनिक, मानसिक क्षमता आणि त्याचा आकृतीबंध म्हणजे पर्सनॅलिटी. आता याच्यामध्ये आपल्या शारीरिक ठेवण जी आहे, आपले आतमधले असलेले हॉर्मोन्स जे आहे, हे सगळंही महत्वाचं आहेच. पण आपल्याला निसर्गदत्त जी मिळालेली देणगी आहे त्याच्यावर संस्करण करणं आणि त्याला खुलवणं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे जर आपल्या दरवाजासमोर खूप सारा सागवान आणून ठेवला पण त्याचं फर्निचरच केलं नाही तर उपयोग काय? आपल्याला जीभ दिलेली आहे पण त्यांनी चांगलं बोललंच नाही तर त्याचा उपयोग काय? त्याच्यावर आपण चांगले संस्कारच केले नाहीत तर उपयोग काय? होय की नाही? म्हणजे जर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तर आपण मराठी बोलतो, जर आपण जर्मनीत जन्माला आलो तर आपण जर्मनीत बोलतो. म्हणजे जीभ तीच आहे, ती नैसर्गिक आहे, पण त्याच्यावर झालेले संस्कार हे बाह्य स्वरूपाचे आहेत आणि हे बाह्य स्वरूपाचे संस्कार सिलेक्ट करताना आपण काळजी घेत नाही. तर ही काळजी घेण्यासाठी हे सॉफ्ट स्किल्स महत्वाचे आहेत. सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स हे जे मी म्हणते याचा अर्थ बऱ्याच वेळेला कळत नाही लोकांना. व्हॉट इज सॉफ्ट स्किल? तर हार्ड स्किल्स म्हणजे आपण जी पदवी घेतो, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, शिक्षण घेतो, त्याला हार्ड स्किल्स असं म्हणतात. मग ते 10वी पर्यंत असो, 12वी पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मग PhD वगैरे त्याच्या पुढे आणखीन. तर जे काही आपण जे तांत्रिक शिक्षण घेतो, औपचारिक शिक्षण घेतो त्याला हार्ड स्किल्स असं म्हणतो. आणि हे सगळं हार्ड स्किल्स घेऊन आपण जेव्हा बाजारात किंवा उंबरठ्या बाहेर किंवा घरात लोकांशी वावरत असताना जे हाताळतो त्याच्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य म्हणजे सॉफ्ट स्किल्स. आता कुठलाही मनुष्य असू द्या, त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी हार्ड स्किलची आवश्यकता किती असते? तर 15%. आणि सॉफ्ट स्किलची आवश्यकता किती असते? तर ती 85%. ज्या माणसाचं सॉफ्ट स्किल चांगलं आहे तो माणूस आयुष्यात यशस्वी झालाच म्हणून समजा. म्हणूनच आपण असं दिसतं की बरीच बुद्धिमान लोक असतात पण त्यांच्यामध्ये कुठेतरी एक बेफिकीरपणा असतो, कुठेतरी चिडचिड करत असतात, त्यांना लोकांशी बोलायचं जमत नाही आणि मग त्या माणसापासून लोक बाजूला व्हायला लागतात. पण त्याच केसमध्ये जर एखादा माणूस समजून घेत असेल, आपल्याला एखादी गोष्ट समजून सांगत असेल तर त्या माणसाजवळ अनेक लोक जोडली जातात. हे आपण स्वतःच्या उदाहरणावरून पण पाहिलेलं आहे. आता ही सॉफ्ट स्किल्स कोणासाठी आहेत? ही सॉफ्ट स्किल्स फक्त उंबरठ्याबाहेर जाणाऱ्या लोकांसाठीच आहेत का? आपण आता सगळेजण बाहेर जातो, बाहेर काम करतो, लोकांच्यात मिसळतो, मग फक्त आपल्यासाठीच आहेत का? तर असं नाही. लहान मुलांपासून ते 80 वर्षाच्या वृद्ध माणसापर्यंत हे सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत आणि त्यांनी त्यांच्या डे टू डे लाईफ मध्ये त्याचा वापर योग्य रीतीनं केला तर घरात आनंद निर्माण होऊ शकतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा की घरामध्ये म्हणजे 3 मुली आहेत असं समजूया की नीता, गीता आणि सीता. 3 लग्न झालेल्या मुली आहेत आणि त्यांच्या घरी पाहुणे आले. तर ती सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगळी आहे. जर नीताच्या घरी पाहुणे आले आणि तिच्या मिस्टरांनी सांगितलं की तू जरा चहा कर कारण पाहुणे आलेत आणि तिच्या लक्षात येतं की अरे दूध तर संपले नाही, तिची चिडचिड व्हायला लागते आणि ती आदळआपट करायला लागते आणि तो आवाज ऐकून पाहुणे म्हणतात ठीक आहे आम्ही नेक्स्ट टाइम नक्की घेतो, आम्हाला जरा उशीर होतो आणि पाहुणे निघून जातात. दुसरी केस जी आहे आपली गीताची, तिच्या घरी पाहुणे येतात आणि तिचे मिस्टर म्हणतात अगं जरा चहा ठेवतेस का? तिच्या लक्षात येतं दूध नाहीये आणि बाहेर गेलं तर त्यांना दिसेल की दूध नाहीये, मग काय करूया? तर ती तिथे म्हणते की चहा कशाला, मी जरा सरबतच करून आणते छानसं आणि ती आत जाते. आणि
चहा करून आणते. नेक्स्ट जी सीता आहे, तिचे मिस्टर म्हणतात की अगं चहा करशील का जरा पाहुण्यांना. तर ती म्हणते तिथे हो, तिला माहित असतं दूध नाहीये, पण तिथे जर ती हो म्हणाली आणि जर पाहुणे म्हणाले की वहिनी आता सरबत कशाला करता, मस्त चहा करा नारळ टाकून 5, तर मग ती काय करून ती सरबत करते, आपण सरबत घेऊया. याच्यामध्ये प्रत्येकाची सिच्युएशन डील करण्याची कॅपॅसिटी ही वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सरस ठरते ती सीता. आता ही सरस का ठरली, कारण तिने स्वतःवर वर्क केलं की तिथं प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही, तिथं त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि ती आज जाते. असंच फॉर एक्झाम्पल आपल्या समजा आपल्याला कुठे अपॉइंटमेंट करायची आपल्या बिझनेसमध्ये एखाद्या एम्प्लॉईची, तर त्यावेळेला आपण काय करतो की एक शैक्षणिक पात्रता दिलेली असते की समजा MSW आहे, तर तो आपल्याला घ्यायचा आहे मार्केटिंगसाठी किंवा आपल्या सोशल याच्यासाठी, तर आपण दिलेले आहे शैक्षणिक पात्रता MSW कॅन्डिडेट आम्ही घेणार आहोत. तर मग त्याच्यासाठी कॅन्डिडेट्स आले, त्याच्यातले जर 3 कॅन्डिडेट आले, एकाकडे MSW आहे, एकाकडे कम्प्युटर त्याच्याचकडे कम्प्युटरची पण डिग्री आहे आणि दुसऱ्याकडे फक्त MSW आणि तिसऱ्याकडे फक्त BSW, तर ज्याने पात्रताच फुलफिल केलेली नाही त्याला तर आपण काढूनच टाकू. पण या 2 मध्ये आपला कल असा होईल की आपण कम्प्युटर ऍडिशनल ज्याच्याकडे हार्ड स्किल आहे तो आपण अपॉइंट करू. पण त्याच वेळेला जर आपण त्यांचं बिहेवियर चेक केलं, एखादा ऑब्झर्वर बोलवला आणि अर्धा तास त्यांना काम देऊन त्यांना टेस्ट केलं, तर आपल्या लक्षात जेव्हा परिस्थितीमध्ये ताण निर्माण होतो तेव्हा मनुष्य हँडल करण्याची ताकद ही वीची आहे. तो समोरच्या माणसांचे प्रश्न समजून घेतो आहे, त्यांच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे लोक होऊन त्याचं ऐकत आहेत त्यावेळेला. आणि त्याच वेळेला मात्र परिस्थितीचा ताण घेत आहे, आलेल्या प्रत्येक माणसावर चिडचिड करत आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तसे होत आहेत, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ह्या माणसाला घेतलं तर माझ्याच ऑर्गनायझेशनला धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आपण नक्कीच बीची निवड करतो. तर हे हे जे स्ट्रक्चर आहे हे प्रत्येकाचं, हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी गव्हर्नमेंटमध्ये आहे तर मला हे ऍप्लिकेबल होतं, सगळे बिझनेसमन आहेत त्यांचा तर जास्त कॉन्टॅक्ट लोकांशी येतो आणि त्यांना तर खूपच लोकांशी डील करावं लागतं. त्यामुळं अगदी लेबर असेल आणि पुन्हा प्रत्येक डिपार्टमेंटची लोक असतील, कुठले कॉन्ट्रॅक्ट्स असतील, टेंडरिंग असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांशी डील करावं लागत असतं. तर यावेळी या सगळ्या बाबींचा आपल्याला उपयोग होतो. आता ह्या सॉफ्ट स्किल म्हणजे कोणते आहेत, तर सॉफ्ट स्किलचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे, लिडरशिप स्किल, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क मॅनेजमेंट, मॅनर्स अँड एटिकेट्स, या सगळ्या गोष्टी या सॉफ्ट स्किल्स मध्ये येतात. तर आपण आता थोड्या थोड्या एक एक दोन दोन गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊया. आता सॉफ्ट स्किल जे आहे याच्यामध्ये असं एकदा आपण ऐकलं आणि आपलं संपलं असं होत नाही. सॉफ्ट स्किलला आपल्याला सतत अपडेट करावं लागतं. हार्ड स्किल आपले पदवी घेतली की विषय संपला, आपल्याला ते आले असं आपण म्हणतो. पण सॉफ्ट स्किलच्या बाबतीत आपल्याला प्रत्येक स्टेजवर स्वतःवर काम करावं लागतं. आज समजा मी एखादं लेक्चर दिलं, माझं ते छान झालं, पण ते उद्या होईलच याची मला गॅरंटी आज देता येणार नाही, कदाचित ते होणार नाही. त्यावेळी मला स्वतःला सांगावं लागेल की ठीक आहे, आज झालं नाही, मी उद्या पुन्हा तयारी करीन आणि मी पुन्हा उद्या ते लेक्चर चांगलं करीन. म्हणजे सॉफ्ट स्किल मध्ये सतत आपल्याला अपडेट स्वतःला करत राहावं लागतं. आता सॉफ्ट स्किल विकसित करायचे टप्पे काय आहेत, तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की माझ्याकडे कुठले सॉफ्ट स्किल्सची कमतरता आहे. आणि कमतरता आहे म्हणजे कुठे मी कुठल्या स्टेजला आहे, मधल्या स्टेजला आहे, अगदी कमी आहे. म्हणजे समजा कम्युनिकेशन असेल तर मला जेव्हा सगळे खूप मोठं गॅदरिंग असतं तिथे मी स्वतःहून उठून प्रश्न विचारत नाही, म्हणजे मला जनसंवादामध्ये जाण्यामध्ये अडथळा येतो, किंवा मी स्वतःशी बोलताना मी प्रामाणिकपणे स्वतःला स्वतःच्या गोष्टी सांगत नाही, किंवा मी दोघांमध्ये बोलत असताना व्यवस्थित पूर्णपणे कम्युनिकेट करत नाही, माझं लक्ष नसतं समोरच्या जेव्हा बोलत असतो मी माझ्याच तंद्रीत असतो का, या गोष्टी, किंवा लिडरशिपच्या बाबतीत तसंच, डिसिजन मेकिंगच्या बाबतीत तसंच, तुम्ही कुठल्या स्टेजला आहे हे पाहणं, स्वतःला त्याबाबतचा प्रश्न विचारणं, त्या प्रश्नाची स्वतःच उत्तर तयार करणं आणि मग त्याच्यावर प्रत्यक्ष काम करणं, हा प्रवास सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा आहे. आता हे झालं, ही झाली विषयाची माहिती, त्याची व्याप्ती. पण आता सुरू करत असताना मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं जे काही ध्येय आहे
ध्येय म्हणजे मग चांगला बिझनेस करणं हे तर आहेच, पण आयुष्याचे विविध अंग आहेत. आपली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी असेल, सोशल असेल, आरोग्याच्या दृष्टीची असेल किंवा बिझनेसची असेल, प्रोफेशनल असेल. तर या संदर्भात तुमचं काय ध्येय आहे हे आपल्याला लिहायचंय. याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला त्याच्या 5 गोष्टी तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर 1 महिन्यामध्ये करायच्या 5 गोष्टी लिहिणार आहात आणि 1 वर्ष आणि लाईफ मध्ये तुम्हाला करायच्या 5 गोष्टी तुम्ही 1-2 मिनिटात लिहिणार आहात. ज्याचं पहिलं होईल त्यांनी फक्त मला चॅट बॉक्स मध्ये येस म्हणून सांगा, म्हणजे मग आपण थोडंसं पुढे जाऊया. हे लिहायचंय, कारण हे सॉफ्ट स्किलचं जे लेक्चर आहे ना, हे असं नुसतं होणार नाही. याच्यामध्ये आपण लिहिलं नाही तर आपण वर्क केलं नाही असं होईल, आणि वर्क जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही आपल्याला करायचं काय होतं. जर आपल्याला ध्येयच नसेल किंवा आपल्याला माहितच नसेल कुठं जायचंय, तर तो प्रवास हा दिशाहीन होऊन जातो. हेलन केअर म्हणतात, की हेलन केअरने एकदा विचारलं की दृष्टीहीन, हेलन केअर आपल्याला माहिती असेल की त्यांना दृष्टी नव्हती, तर दृष्टीहीन असण्यापेक्षा वाईट काय असू शकतं, तर त्यांनी सांगितलं होतं की दृष्टीहीन असण्यापेक्षा ध्येयहीन असणं हे सगळ्यात वाईट असतं. त्यामुळं आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्याचं ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे. एका मुलाला जेव्हा आमच्या ट्रेनिंगमध्ये मी विचारलं होतं, तेव्हा त्यांनी ते ध्येय लिहिलं होतं आणि त्याच्या ध्येयामध्ये लाईफ टाईम ध्येय असं होतं की मी माझ्या गावाला दारूमुक्त करणार आहे. आणि हे खरं मी सांगतेय, हे पुस्तकातलं नाहीये, माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतेय. आणि त्यांनी लिहिलेले प्रत्येक गोष्ट म्हणजे आजची उद्याची इतकी सुंदर होती आणि त्यांनी ती इम्प्लिमेंट पण केलेली आहे. सल सपकाळ. हॅलो हॅलो मॅडम राजेंद्र डांगेंना हा, बोला. हा बोला सर. अनम्यूट करतेय. हा बोला. हॅलो हा बोला, हा, बोला. ऐकायला येतंय सर. मॅडम मी तेजस सपकाळ बोलतोय. हा थँक्यू. माझा हो आवाज हो येतो. येतोय. मी फूड इंडस्ट्रीमध्ये आहे मॅडम. ओके. तुमच्या स्किलचं जे तुम्ही आता हे करत म्हणजे सांगताय हा त्याची मला खरंच गरज आहे. आणि माझं जे टार्गेट आहे, मी आता फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं हम्म. मला आता नवीन एक माझं हे आउटलेट चालू व्हेरी करायचं गुड. फॅक्टरीचं. हा माझं आता 1 महिन्याचं टार्गेट म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतरचं 1 महिन्याचं टार्गेट माझं ते आहे की मला ते फुल बेसनी चालू करायचंय. ओके. आणि लाईफ मध्ये हा अचिव्हमेंट जी आहे ती मला 100 कोटी पर्यंत न्यायची. गुड, व्हेरी गुड. पण तुम्ही आजचं लिहिलंय का? आज काय करणार आहे हे लिहिलंय का? नाही, सध्याला मी जे काय आहे माझं पेपर वर्कच करतोय. वॉट एव्हर पेपर वर्क तर पेपर वर्क लिहा ना. म्हणजे कंपनीच्या संदर्भात जे काय आहे, हा म्हणजे आता लोनची प्रोसिजर चालू आहे, ती प्रोसिजर पूर्ण करतोय, व्यायाम करतोय, व्हेरी गुड, मनाला शांत ठेवतोय. व्हेरी गुड, तर आजचं म्हणजे या लॉकडाऊन मध्ये माझं सध्याला तेवढंच चालू आहे. व्हेरी गुड. तर मी आता तुम्ही सगळेजण लिहा, मी बोलते फक्त ऐका की आजच्या दिवसाचं तुम्ही जे पेपर वर्क करणार आहात कुठल्याही बाबतीत, आता तुम्ही तुमच्या बिझनेसच्या बाबतीत बोलताय, पण तुम्ही हेही लक्षात घ्या, तुम्ही बिझनेस करता पण तुम्ही स्वतः एक मनुष्य आहात आणि तुमचं शरीर ही तुमची संपत्ती आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही त्याच्याबद्दल काहीच विचार करणार नाही का? तुम्ही त्याच्याबद्दल काहीच लिहिणार नाही का? हा एक. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला तुमच्यामुळे तुमचा इफेक्ट असणारी घरातली पण मंडळी आहेत. बरोबर ना? तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही करणार आहात का? त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का? हा म्हणजे मी तुम्हाला क्लूज देतेय की तुम्हाला लिहिताना अडचणी येणार, मला माहितीये, कारण आपल्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी असतात, कागदावर काहीच उतरत नाही. आणि कागदावर उतरत नाही त्या अर्थ त्याच्यामध्ये भावना निर्माण होत नाही, आणि ज्या अर्थी भावना निर्माण होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये कृती होत नाही. तुम्ही पहा, आता मी बोलते की आपण जेव्हा आंघोळीला जातो ना, तेव्हा आपल्याला खूप सारे आयडियाज सुचतात, खूप प्रचंड आयडियाज. कुणी अनुभव घेतला असेल तर त्याला माहितीये की आपण जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा आपल्याला खूप प्रचंड आयडिया सुचतात, पण बाहेर आल्यानंतर त्या आयडिया सगळ्या संपतात, कारण त्या आपण कधीच कागदावर उतरवत नाही. आणि त्या फॅन्टास्टिक आयडिया असतात, हे पण मी सांगते. तर एक लक्षात घ्या की आपलं जे एम आहे हे सर्वंकष ठेवा. म्हणजे मी, माझ्या आजूबाजूचे माझे घरातले, मग माझा जो समाज किंवा तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात तिथला तुमचा जो गोतावळा आहे, ती लोक आणि तुमचे फायनान्शियल टार्गेट्स.
ओके, हा झाला सर्वंकष विकास. कारण तुम्ही समाजाशिवाय, तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांशिवाय तुमचा कुठलाही आनंद जास्त फुलवू शकत नाही. ओके, मी मागेही सांगितलं होतं की आनंद आणि सुख या गोष्टींमध्ये फरक आहे. हे ऍक्च्युली पुढे आपण थँक्सगिव्हिंग मध्ये करणारच होतो, पण तो पुढे सांगते मी. तर ओके, मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने या गोष्टी लिहायच्या आहेत. आपल्याला आता तेवढा वेळ नाहीये सेशन मध्ये, मी घेते ज्यांचं एक पूर्ण झालेलं असतं त्याचं घेते, पण इट्स ओके. आता आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की हे जे एम्स आहेत ना, हे कागदावर आलेच पाहिजे. मग असू दे तुमचं 2 किलो वजन कमी करणं आहे, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुमचं ट्रीटमेंट प्रॉपर करणं आहे, तुम्हाला जर कोणाला डायबिटीस असेल, कोणाला जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर रेग्युलर चेकअप करणं आहे, त्यानंतर घरातल्या लोकांची, म्हणजे मला आहे ठीक आहे, माझ्या घरातल्या लोकांची काळजी घेणं आहे. तुम्हाला माहितीये आज 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 जर आपण सर्व्हे केला तर 70 काय 80% लोकांचे तर व्हिटॅमिन B12 आणि डी ची कमतरता जाणवते, पण त्यांना माहितीच नसतं हे कमी आहे, कारण आपण त्याला इग्नोर केलेलं असतं, कारण आपण लक्षच देत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा आपल्याला हातपाय दुखायला लागतात, अरे मग लक्षात येतं अरे व्हिटॅमिन डी कमी झालं वाटतं, बरोबर आहे, आणि मग खूप साऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे का होतं? ते स्टीफन कोव्हीच्या त्या चौकोनामधलं नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट जे काम आहे ते हे असतं. तर आपल्या आजूबाजूची आपली लोक जी आहेत त्यांच्यामध्ये मला काय हवंय, त्यांच्यामध्ये मला काय हवंय, किंवा त्यांच्यासाठी मी काय करू शकतो आणि माझ्या समाजासाठी मी काय करू शकतो, हे लिहून काढणं. हे सेशन जरी संपलं तरी तुम्हाला हे लिहायचंच आहे. तुम्ही हे हेडिंग्स लिहून ठेवा, उरलेले फिल इन द ब्लँक्स तुम्ही सेशन संपल्यानंतर करा. ओके, तर आणखीन 3 वाक्य मात्र आता तुम्ही लिहिणार आहात. प्रत्येक राजा लहानपणी एक असहाय्य मूल होता. प्रत्येक राजा लहानपणी एक असहाय्य मूल होता. प्रत्येक इमारत ही पहिल्यांदा एक ब्लूप्रिंटच होती. प्रत्येक मोठी इमारत ही पहिल्यांदा एक ब्लूप्रिंटच होती. And people don't plan to fail, they fail to plan. ओके, या 3 गोष्टी, आणि देयर इज नो इमर्जन्सी इन लाईफ, हे पण लक्षात घ्या. ही गोष्ट करताना मला वेळ नाहीये, मी काही लिहू शकत नाही, मला पुढचं काहीतरी करायचं, सतत पुढच्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण असतं, असं करू नका. त्या क्षणीच थांबा, थोडा पॉज घ्या, तिथं लिहा, आपल्यावर वर्क करा आणि मग पुढे जा. ओके, म्हणजे प्रत्येक राजा हा लहानपणी एक असहाय्य मूल होता, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक इमारत मोठी व्हायच्या आधी फक्त एक नकाशाच होती, आणि आपल्याला प्लॅनिंगचं महत्व हे कायम असलंच पाहिजे. प्लॅनिंग इज नॉट ऑप्शनल. ओके, आता आपण जाऊया कम्युनिकेशन स्किलवर. संवाद, बरोबर. कम्युनिकेशन ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. आपल्याला आनंद झाला की आपण मस्तपैकी पार्टी देतो, सगळ्यांशी बोलतो, भेटतो, छान होतो मस्तपैकी आपलं एक्सचेंज ऑफ आयडियाज. कम्युनिकेशन म्हणजे काय जरा सांगू शकाल का कोणीतरी चॅट मध्ये? पण मला इथे चॅट दिसत नाहीये खरं. चालेल, एकमेकांशी बोलणे, ऍब्सोल्युटली बरोबर. हा, अजून एक 2-3 येऊ देत फीडबॅक्स. दिसतंय संवाद. कम्युनिकेशन म्हणजे संवाद, बरोबर आहे. तर त्याचा मराठी अर्थ आहे माहिती आदान प्रदान करणे. आदान प्रदान. ओके, माहिती आदान ऑफ थॉट्स, माहितीचे आदान प्रदान. ओके, फक्त एवढंच आहे का कम्युनिकेशन म्हणजे माहितीचे आदान प्रदान? वे ऑफ एक्सप्रेशन, राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. मत व्यक्त करणे, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. ओके ओके, एक छानसं उदाहरण घेऊया. कम्युनिकेशन मीन्स स्पीक, ॲबिलिटी टू कन्वे, वे ऑफ प्रेझेंटेशन. ओके ओके, मनापासून एकमेकांना बोलणे. गुड. आता कम्युनिकेशन ही एक नैसर्गिक घटना आहे. म्हणजे लहान मुलगा सुद्धा आपल्याशी हसून, रडून आणि नंतर मोठा झाल्यावर शब्दांच्या माध्यमातून कम्युनिकेशन करतो. ही जर एवढी नैसर्गिक गोष्ट आहे तर मग आपण त्याच्यामध्ये कौशल्य विकास असं का म्हणतो बरं? जर फक्त माहितीचे आदान प्रदान असले असते, म्हणजे कम्युन या शब्दापासून कम्युनिकेशन झालं आणि तयार झालं, आणि कम्युन म्हणजे टू शेअर, पण शेअर एवढंच फक्त आहे का? तर त्याला बरेच ऍस्पेक्ट्स आहेत. जर आपण कमांडिंग असेल आपलं कम्युनिकेशन, कंट्रोलिंग असेल, तर त्याचा इफेक्ट काय होतो?
जर एखादा माणूस शांतपणे ऐकत असेल, ऍक्सेप्टन्स असेल, सायलेंट असेल आणि तुमचं ऐकत असेल, तर त्या कम्युनिकेशनला कशी वेगळी झालर निर्माण होते हे आपण आपल्या अनुभवातून, विचारातून बघू शकतो. कम्युनिकेशन ही जी गोष्ट आहे ही वाटते तितकी सोपी नाही. नाहीतर आपल्याला बऱ्याच वेळा म्हणायला लागतं, नाही नाही मला असं म्हणायचं नव्हतं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, अरे मी असं माझं म्हणणंच नव्हतं, तू का असं गैरसमज करून घेतोय, असं बऱ्याच वेळेला होतं. हे का होतं? कारण ही नुसती माहितीची आदान प्रदान नाही, तर मला जे म्हणायचंय ते जसंच्या तसं ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचलं तरच ते कम्युनिकेशन, त्या अर्थाने पोहोचलं तरच ते कम्युनिकेशन प्रॉपर होतं. दोन व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये एकमेकांचं बोलणं. बरोबर आहे. आता एक उदाहरण घेऊ. ऍक्च्युली मागच्या एका व्हिडिओमध्ये पण माझं ते उदाहरण आहे, पण परत एकदा उदाहरण घेऊया. एक व्यक्ती असतो, तो दारू पित असतो आणि त्याच्या घरचे पण कंटाळलेले असतात त्याला सांगून की अरे दारू पिऊ नको, तुझ्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याचे जे डॉक्टर असतात त्यांनी बऱ्याच वेळेला त्यांना सांगितलेलं असतं, पण तो काही ऐकत नाही. मग एक दिवशी डॉक्टर म्हणतात चला त्याला जरा एक डेमो आपण दाखवूया. आणि मग डॉक्टर ग्लास घेतात, एकात पाणी आणि एकात दारू घेतात आणि एक किडा घेतात. त्या पाण्याच्या ग्लासमध्ये तो किडा टाकतात, तो किडा पोहत पोहत वर येतो आणि मग दारूच्या ग्लासमध्ये तोच किडा उचलून ते टाकतात. 1-2 मिनिटात तो किडा मरून जातो. डॉक्टर सिरियसली त्या किड्याकडे पाहतात, मग त्या माणसाकडे पाहतात आणि म्हणतात कळलं का? तोही माणूस सिरियसली त्या किड्याकडे पाहतो, म्हणतो हो कळलं. डॉक्टर म्हणतात चला ह्याला कळलंच आहे, पण तरी पण मोर स्पेसिफिक म्हणून काय कळलं बा बघूया. हा पण म्हणजे तुला काय कळलं? तर तो म्हणतो डॉक्टर मी घरी गेल्यावर थोडे अजून घेतो, म्हणजे माझ्या पोटातले जंतू सगळे मरून जातील. वेदर दिस इज अ राईट वे ऑफ कम्युनिकेशन? डॉक्टरांना असं म्हणायचं होतं का? असं बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये येतो. एक उदाहरण असंही मी ऐकलं होतं की शाळा तपासणी असतात, इन्स्पेक्टर्स असतात, ते शाळा चेकिंगला जातात, तिथे एक हुशार विद्यार्थिनी असते, मग टीचर तिला सांगून ठेवतात, ते आले की तू उत्तरं दे. ती म्हणते ओके, आणि मग तिला विचारतात की तुझ्या मैत्रिणीने तुला 1 सफरचंद दिलं आणि मी तुला 2 सफरचंद दिले, तर तुझ्याकडे किती सफरचंद दिले? सिंपल गणित. तर ती म्हणते 4. त्यांना काही कळत नाही, त्यांना वाटतं काहीतरी हिचं ऐकण्यात चूक झाली. मग तिच्या टीचर म्हणतात, वर्ग शिक्षक म्हणतात अगं असं नाही, आणि त्याने तुला 1 सफरचंद दिलं आणि सरांनी तुला 2 सफरचंद दिले, तर तुझ्याकडे किती सफरचंद झाले? ती पुन्हा 4च म्हणते. आता मात्र मग त्यांना त्रास व्हायला लागतो की अरे अशी कशी बोलतेय. पण ते जे इन्स्पेक्टर असतात ते थोडे सेन्सिटिव्ह असतात, ते म्हणतात मॅडम थांबा, काहीतरी गफलत होतीये, मी पुन्हा विचारतो. ते विचारतात हे बघ, आणि त्याने तुला 1 स्ट्रॉबेरी दिली आणि मी तुला 2 स्ट्रॉबेऱ्या दिल्या, तर तुझ्याकडे किती स्ट्रॉबेऱ्या झाल्या? मग ती सांगते की माझ्याकडे 3 स्ट्रॉबेऱ्या झाल्या. मग ती म्हणते, ती शिक्षक आधीच तिला राग आलेला असतो, म्हणजे अगं मग मगाशी काय 4-4 करत होती. ती म्हणते माझ्या आईने मला ऑलरेडी 1 सफरचंद दिलेले आहे, तर माझ्या बॅगेत आहे, तर माझ्याकडे 4 सफरचंद होतील ना. यावेळी काय झालं, तिच्या मनामध्ये ऑलरेडी एक विचार अस्तित्वात होता आणि त्याच्यामध्ये याची भर पडली आणि संवादामध्ये अडचण निर्माण झाली. असंच आपल्या बाबतीत कम्युनिकेशन मध्ये सतत ट्विस्ट निर्माण होत असतो आणि कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. कम्युनिकेशन मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे हे समोरच्या पर्यंत प्रॉपरली पोहोचलं तर ते कम्युनिकेशन परफेक्ट होतं. कधीही लक्षात घ्या. याचा मी एक अनुभव सांगते की मी मागे एकदा सांगितलं होतं की डीलर्स आमच्याकडे येतात, म्हणजे व्यापारी करतात. तर इन्व्हेस्टिगेशन, मगाशी सई जरा सांगताना म्हणाले की या पदावर या 3ऱ्या आहेत, तर ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन मुंबई होतं. ऍक्च्युली डेप्युटी कमिशनर म्हणून बरेच जणी आहेत, पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये मुंबईमध्ये मी 3री ऑफिसर होते, कारण मुंबईमध्ये शक्यतो लेडी ऑफिसर्सना देत नाही, कारण होल महाराष्ट्र ज्युरिडिक्शन तिथं असतं. तर तिथं मी ऍज अ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून काम केलंय. तर तिथे काम करत असताना कम्युनिकेशनचा इफेक्ट कसा होतो, तर मी जेव्हा व्हिजिट्स करायचे त्यावेळेला जे मी होते त्या रोलमध्ये, त्या पर्सोनामध्ये माझं जे काम होतं ते खूप वेगळ्या स्वरूपाचं होतं. तिथं मी म्हणजे खूपच वेगळ्या स्वरूपाने तिथे, म्हणजे गेलं की जसा तुम्ही रेड पिक्चर पाहिला सेम त्या पद्धतीनं आम्ही रेड करत असतो. आणि त्या रेडमध्ये त्या व्यापाऱ्याची मी रेड केली आणि आम्ही ऑफिसला आलो. आणि थोड्या दिवसांनी जेव्हा त्याने पैसे भरले, सगळं झालं, आणि थोड्या दिवसांनी जेव्हा तो माणूस
पुन्हा काही रिक्वायरमेंट्स असतील ते देण्यासाठी आला आणि मग जस्ट आम्ही बोललो की हा ठीक आहे, आता तुम्ही पैसे भरले, ओके. तोही म्हणला मॅडम थँक्यू वगैरे. आणि नंतर म्हटलं तुमचा मुलगा काय करतो, छोटा त्याचा 6वीतला मुलगा होता, तर काय काय ठरवलंय त्याने. तर तो म्हणला मॅडम वो आपके जैसा बनना चाहता है. आणि ती जी 90% किंवा 99% जे विचार असतात ते कधीही अस्तित्वात येत नाही, असं डेल कार्नेगीने स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग मध्ये सांगितलेलं आहे. त्याला शास्त्रीय आधार पण आहे. तर हा जो आत्मसंवाद आपला आहे तो आपल्याला पासून सकारात्मक करायचा आहे, बरोबर आहे. कारण आपल्यावर इफेक्ट करणारा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर स्वतःचा आत्मसन्मान. आता जे माझ्याशी बोलले साहेब ते काय म्हणाले की मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण हे करत असताना जेव्हा ते स्वतःशी बोलत असतील तेव्हा फक्त काही निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या मनामध्ये येत असतील आणि त्याच्यावर कसा आपल्याला उपाय काढायचा आहे हे सुद्धा त्या आत्मसंवादानेच शिकायचं आहे. तर हा आत्मसंवाद आपल्याला नीट करायचा आहे, ठीक आहे. तर ते करत असताना काय, तर जो कुठला वीक थॉट आपल्या मनामध्ये येतो त्याला रिप्लेस करणारा पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग थॉट आपल्याला तिथे टाकायचा आहे. आपल्या लक्षात येतं मला हे त्यांनी सांगितलं मला 100 कोटी करायचंय, बरोबर आहे. 100 कोटी आज करायचंय, पण उद्या लगेच विचारतं शक्य आहे का, परिस्थिती काय बाहेर, लेबर नाही, पैसे हे वाढणार आहे, ते वाढणार आहे, टॅक्स द्यावे लागतील, कसं शक्य आहे, माझ्या बरोबर कुणी नाही, मला कुणी मदत करत नाही, ओके. पण मग ह्या विचारांना आपल्याला कसं रिप्लेस करता येईल हा विचार हा फक्त मी आणि मीच करू शकते, माझ्यासाठी दुसरा माणूस करू शकत नाही, हेही कायम लक्षात ठेवा. हा आत्मसंवाद आपण सुधारला पाहिजे. मधला संवाद जेव्हा आपण दोघांमध्ये बोलत असतो, मी जसं सांगितलं आपली इंटिग्रिटी, आपली ऑनेस्टी, आपला ॲटिट्यूड, आपली बॉडी लँग्वेज, आपली देहबोली हे सगळं त्याच्याशी बोलत असते. त्यामुळे आपण जेव्हा बोलतो तेव्हा पॉझिटिव्ह बोलूया हे काही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जनसंवाद. जनसंवादामध्ये आपल्याला एक अडचण अशी मी मगाशी म्हटलं की जनसंवादामध्ये आपल्याला पुढे जाऊन बोलण्याचा थोडासा एक हे असतं, मी कशाला जाऊ, एक इगो असतो आणि दुसरी गोष्ट मग केअरलेस ॲटिट्यूड असतो, काय गरज आहे मला नाही बोलायचं मग, किंवा भीती असते की मी पुढे जाऊन बोलणं मला काही शक्य होणार नाही. तर ह्या संवाद जर आपल्याला नीट करायचा असेल तर त्याच्यावर वर्क करण्यासाठी आपल्याला स्वतःचे विचार रिप्लेस करावे लागतील पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आता संवादचं जे विश्व आहे संवादाचं ते काय आहे की आपलं जे मन आहे, अंतर्चक्षु आहेत ते पाहत असतात. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की आज आता गणेश आहे, हा गणेशचा घोडा आहे, हा ना गणेश, तर गणेशचा जो घोडा आहे त्याच्या पाठीवरनं गणेश हात फिरवतो, बरोबर आहे. तर गणेशच्या घोड्यावरनं जर आपण गणेश किंवा तुम्ही सगळेजण हात फिरवत आहात असं म्हटलं तर तुम्हाला काय दिसतं, तर गणेश किंवा आपण स्वतः त्याच्या घोड्यावरून हात फिरवताना आपल्याला दिसतं, आपण ते फील करतो, ठीक आहे. म्हणजे आपले अंतर्चक्षु आपण जे बोलतो ते बघू शकता. पण ह्यात आणखीन एक मस्त गोष्ट अशी आहे की आपण निगेटिव्ह गोष्टी बघू शकत नाही. त्या कशा बघा, जर मी माझ्या मुलांना म्हंटल की आर्या कब्बशी घेऊन ये, आपल्याला दिसली कब्बशी, बरोबर आहे, आणि जाताना मी तिला म्हंटल कब्बशी नीट नाही फोडू नकोस, आता तुम्हाला काय दिसलं, कब्बशी धाडकन फुटलेली दिसली की नाही दिसली, सायली दिसली की नाही दिसली? हो दिसली. समजा मी म्हंटल की दरवाजा नीट उघडलेला दिसला, पण मी तिला म्हंटल दरवाजा ढकलून पुढे जाऊ नकोस, काय दिसलं, धाडकन धडकलेला दिसला. म्हणजे आपले अंतर्चक्षु आपण जे निगेटिव्ह गोष्टी बोलतो ते बघू शकत नाही, त्यांना ते पॉझिटिव्हलीच बघतात, म्हणजे मग ते धाडकन गेलेलं दिसतं. आणि हे लक्षात घेऊन आपला जो संवाद आहे, आपण काय बोलतोय स्वतःशी, मी करू शकणारच, मी करणारच, असं जर आपण बोललो तर आपल्याला ती गोष्ट आपोआप साध्य होते, बरोबर आहे. म्हणून आता हा एक्सरसाइज आपल्याला आहे की आजपासून माझ्या येणाऱ्या थॉट्सवर मी लक्ष देणार आहे, कुठलेही थॉट्स येऊ दे, मी थोडंसं लक्ष देणार आहे, त्यातले निगेटिव्ह थॉट्सला मी रिप्लेस करणार आहे. आता हे कधी होईल, हे थॉट्स कधी, आता डे टू डे लाईफ मध्ये ते छोटे छोटे येतीलच, पण तुमचं ध्येय मगाशी आपण लिहिलं आहे त्या ध्येयाच्या बाजूचे जे थॉट्स आहेत ते तुम्हाला फिल्टर करायचे.
आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला टाकायचे आहेत. ठीक आहे. आता मौखिक संवाद, अमौखिक संवाद आणि चित्रसंवाद म्हणजे आपण ईमेलमध्ये एवढा मोठा मेसेज असतो आणि आपण जस्ट एक थंब करतो किंवा एक स्माइली आपण देतो आणि छान त्याला रिप्लाय जातो, म्हणजे हा चित्रसंवाद. किंवा आपण रेड झालेला सिग्नल आपल्याला दिसतो, तो झाला चित्रसंवाद, तो आपल्याला गाडी थांबवायला सांगतो. म्हणजे किती छोट्या स्वरूपात आपला तो संवाद असतो. दुसरा जो आहे मौखिक म्हणजे आपण बोलून जो संवाद करतो, आणि अमौखिक म्हणजे इशाऱ्याने आपण जो किंवा बॉडी लँग्वेजने जो आपण करतो तो अमौखिक संवाद असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे संवादामध्ये की बघा, जो आपला स्पीकिंग रेट आहे तो 100 ते 175 वर्ड्स पर मिनिट आहे, आणि जो ऍक्सेप्टिंग रेट आहे तो पर मिनिट आहे. आता ह्यामध्ये इतकी मोठी दरी आहे की मी बोलत असेल तरी तुमच्या मनामध्ये ऍक्सेप्टन्स साईडला खूप सारी स्पेस आहे, आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप सारे थॉट्स धडकत असतात. लक्षात आलं का? त्यामुळे आपल्याला जेव्हा वाटतं की अरे मी जीव तोडून सांगतोय तरी हा माणूस का ऐकत नाही, ह्याच्या डोक्यात का घुसत नाही, बरोबर आहे? कारण तो भरकटलेला असतो. कारण तुम्ही जे बोलता त्या बोलण्याच्या स्पेसमध्ये त्याच्या मनामध्ये 100 थॉट्स येऊन गेलेले असतात. म्हणून ही गोष्ट आपण जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बोलण्यामध्ये आणि समोरच्याच्या ऐकण्यामध्ये गॅप आहे, आणि तो गॅप त्याला डिस्कनेक्ट करू शकतो. आपण पुन्हा त्याच्याशी कनेक्ट झालं पाहिजे आणि त्याच्याशी बोललं गेलं पाहिजे. आता या संवादाचं कम्युनिकेशनची मी एक गोष्ट सांगते की असं जरी असलं तरी मी एक इन्फॉर्मल टॉक नावाचा कार्यक्रम माझ्या ऑफिसमध्ये घेते, जिथं 5:30 नंतर ते 6:30 पर्यंत तो कार्यक्रम असतो, आणि जिथं ऑफिस करून इतर हॉबीज ज्या लोकांच्या आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीनं फ्लरिश केलेल्या आहेत अशा लोकांसाठी, आणि मग मी जे नवीन जॉईन झाले किंवा ऑफिसर्स ज्यांना यायचंय ते येऊन तिथे बसतात. तर अशा जर कम्युनिकेशन असतं ना, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडनी माणूस ऐकण्यासाठी उत्सुक असतो आणि सांगणारा जेन्युअनली ऑनेस्टली सांगत असतो, तिथं मात्र परफेक्ट, मी मगाचपासून जे सांगितलं की ऑनेस्टली आणि जेन्युअनली कम्युनिकेशन करत असेल तर ते परफेक्टली तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतं. त्याच्यामध्ये जे आमचे ऑफिसर होते, डेप्युटी कमिशनर आले होते, ज्यांना बर्ड फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ते करतात. त्यानंतर कोणी पुस्तक किंवा लेख लिखाण करतात, कोणी पथनाट्य करतं, किंवा राज्यस्तरीय पुरस्कार ज्या लोकांना मिळाले सामाजिक कार्यासाठी, एक जण ट्रेकिंग करतात. अशा अनेक लोकांना मी बोलवणं आणि प्रत्येकाचा एक वेगळा पैलू त्यांनी समोरच्या पर्यंत ठेवला, आणि प्रत्येक जण मी ट्रान्सफॉर्म झालेला बघितला. तर अशा स्वरूपाचं असं पॉझिटिव्ह कम्युनिकेशन आपण कसं करता येईल हे आपण सतत बघितलं पाहिजे. तुम्ही लोक बिझनेसमॅन आहे आणि तुमच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, कारण तुमच्यामध्ये रिस्क ही खूप असते. रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी तुम्ही स्वतःच तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं ज्यामुळे तुम्ही बिझनेसमॅन झालेले आहात. तर ती रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी सस्टेन करण्यासाठी असं पॉझिटिव्ह टॉक असणं खूप आवश्यक असतं. जवाहरलाल नेहरू जेव्हा 1930 मध्ये जेलमध्ये होते आणि तेव्हा इंदिरा गांधीजींचा वाढदिवस होता. आता ह्याला कुठलाही राजकीय व्ह्यू आपला नाही आहे, गोष्ट समजून घेण्यासाठी मी सांगते. तर जवाहरलाल नेहरूंनी त्यांना पत्र लिहिलं होतं की मी तुला कुठलाही गिफ्ट उपहार देऊ शकत नाही, मी तुला इथून देऊ शकतोय ते म्हणजे चांगले विचार. इंदिरा गांधींचं शिक्षण खूप झालेलं नाहीये, पण जवाहरलाल नेहरूंनी त्यांना हे जे विचाराच्या स्वरूपात गाठवलं दिलेलं आहे त्यांनीच त्या एवढ्या स्ट्रॉंग झाल्या होत्या असं इतिहास सांगतो. कारण त्यांनी जी लिहिलेली पत्र आहेत ते ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पब्लिश झालेली आहेत. तर हा जो विचार आहे, चांगला विचार रुजवण्याचं काम कम्युनिकेशन करतं. त्यामुळे कम्युनिकेशन करत असताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा. स्पीकिंग रेट, ऍक्सेप्टिंग रेट, आपण कम्युनिकेशन कुठल्या बॉडी लँग्वेज थ्रू जे आपलं कम्युनिकेशन होतं, म्हणजे आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो कंटेंट फक्त 7% इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये जे बोलणं, बॉडी लँग्वेज जी असते 35, बॉडी लँग्वेज जी असते मला वाटतं 65-60%, आणि उरलेली आपली मौखिकरित्या जे आपण कम्युनिकेशन करतो ते इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे कंटेंट हा तेवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण बॉडी लँग्वेज आणि दिसणं हे त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तुमचं वे ऑफ टॉकिंग त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे.
याच्यामध्ये संवादासाठी तुम्ही लक्षात घ्या की आत्मसंवाद, दुहेरी संवाद आणि जनसंवादामध्ये तुम्ही कुठे आहात. तुम्ही तुमच्या स्टाफशी बोलताना काय करता, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांशी बोलताना कशा पद्धतीने बोलता, तुम्ही प्रतिक्रिया देता की प्रतिसाद देता. प्रतिक्रिया देता की प्रतिसाद देता, तुम्ही त्यांच्यावर कंट्रोल करायला जाता की तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेता. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याच्यानेच आपलं कम्युनिकेशन सुधारणार आहे. कधीही लक्षात ठेवा, कम्युनिकेशन मध्ये एक सॉफ्टन नावाचा एक फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे पहिलं स्माईल. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असलं पाहिजे. ओ म्हणजे ओपन पोस्चर. तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुम्ही हाताची घडी घालून बसलात म्हणजे तुम्हाला काहीही ऐकून घ्यायची इच्छा नाहीये हे लक्षात येतं. त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही कोणाचं ऐकत असाल तेव्हा तुमचं पोस्चर हे ओपन असलं पाहिजे. त्यानंतर एफ म्हणजे फॉरवर्ड लीन, म्हणजे शक्य झाल्यास आपण ऐकतोय, म्हणजे मी अशी बसलेली आहे त्याच्याऐवजी जर मी अशी बसले तर त्याच्या लक्षात येतं हा यांना इंटरेस्ट आहे मी जे सांगतोय त्याच्यामध्ये, आणि मग ते तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलायला सुरुवात करतात. टच जिथे आवश्यक असेल तिथे आपण त्या माणसाला आपल्या पाठीवर त्याचा हात ठेवला, त्याच्याशी हस्तांदोलन केलं. आता कोविडमुळे ते शक्य नाहीये, पण केलं तर ते कम्युनिकेशन अधिक चांगल्या प्रकारे होतं. त्यानंतर आय कॉन्टॅक्ट हा तर महत्वाचा आहेच आहे. मी एक जनरल व्हिडिओ पाहत होते आणि त्या मॅडम कम्युनिकेशन आणि ह्याच्यावर बोलत होत्या, पण त्यांचे सतत डोळे खाली जात होते. म्हणजे हे शिकवताना आय कॉन्टॅक्ट होत नाही, कसं कम्युनिकेशन व्हायचं त्यांचं. तर हा बेसिक फंड आहे की आपण बोलतोय तर आपलं आय कॉन्टॅक्ट झालंच पाहिजे. अदरवाईज तुम्ही काहीतरी लपवताय, तुम्ही काहीतरी तुमच्या मनात काहीतरी वेगळं, तुम्ही बोलता वेगळं काहीतरी, ते लक्षात येतं. आणि नॉड म्हणजे तुम्ही बोलताय किंवा तुम्ही ऐकताय तर तुम्ही त्या माणसाला रिस्पॉन्स दिला पाहिजे. संवादामध्ये गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मेसेज आपल्याला जो द्यायचा आहे तो, दुसरं म्हणजे संदेश पाठवणारा म्हणजे मेसेज पाठवणारा, मेसेज घेणारा, माध्यम आणि फीडबॅक. ओके, या 5 गोष्टी आहेत. मेसेज काय आहे? मेसेज तो महत्वाचा आहे. तो मेसेज पाठवणाऱ्याचं ज्ञान किती आहे, तो कशा पद्धतीनं बोलतो आहे, अति पाल्याडिक बोलतो का त्रोटक बोलतो आहे, त्याचा काही स्वतःचा पूर्वग्रह आहे का. मला गणेश बद्दल बोलायचंय तर गणेश बद्दल माझा काही पूर्वग्रह असेल तर मी सांगताना त्याच्याबद्दल कशी बोलेल, बरोबर. तर असं काही आहे का, तर मग तिथं अडथळा निर्माण होतो. त्यानंतर संदेश घेणारा, समजा सायलीला आता संदेश घ्यायचा आहे किंवा मी बोलतेय सायलीला ऐकायचं आहे, पण सायलीच्या मनात अरे मी कशाला ऐकू, माझ्याकडे तर सगळं आहे, मी नाही ऐकणार. जर तिला असं वाटत असेल किंवा तिला असं वाटत हे सगळं माझं झालंय आधी, मी कशाला ऐकायचं, तिच्या मनात जर असेल तर ती मी जे सांगते ते ऐकणार. त्याच्यानंतर माध्यम, आज आपण ऑनलाईन ट्रेनिंग घेतोय. पूर्वी जेव्हा आपण कॉन्टॅक्ट प्रॉपर ट्रेनिंग घेत होतो तेव्हा मला लगेच डोळ्यातूनच फीडबॅक येत होत अरे काय, आणि मग मला तो रिस्पॉन्स आला की मी बोलू शकत होते. पण आजचं माध्यम ऑनलाईन ट्रेनिंगचं आहे तर थोडासा आपल्याला एक तिथे अडथळा निर्माण होऊ शकतो. जर कनेक्शन झालं नाही किंवा माझा आवाजच आला नाही तर तुमच्यापर्यंत ते प्रॉपरली पोहोचू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फीडबॅक. जर आपण घ्यायला विसरलो तर आपण आपल्याला इम्प्रूव्ह करू शकत नाही. जर तुम्ही आज घरी गेलात आणि घरी स्वयंपाकामध्ये भाजी छान झाली तर तो फीडबॅक तुम्ही तुमच्या मिसेसला दिला नाही तर काय होईल. आता सध्या असं समजा दिला नाही, देत नाही, मला माहितीये मराठा कुटुंबातील लोक हे बोलतच नाहीत, कारण गृहीत धरलेलं असतं की माहितीये परत परत कशाला बोलायचं, होय की नाही. पण जर तुम्ही तिला म्हणाला भाजी आज खूप छान झाली त्या, तर तुम्हाला भीती नको वाटायला दररोज तीच भाजी होईल, पण दुसऱ्या दिवशी चहा वेळच्या वेळी त्याच्याबरोबर बिस्किट आणि आणखीन काही इम्प्रूव्ह होईल याची गॅरंटी तुम्हाला पण आहे. पण तो फीडबॅक द्यायला तुम्ही विसरता आणि हाच फीडबॅक आपल्या प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये पण आवश्यक आहे. जो फीडबॅक देणं प्रत्येकाने अपेक्षित आहे. आपल्या स्टाफने आपल्याला फीडबॅक द्यायला पाहिजे. आपण कुठे आहोत, आपलं बॅलन्स शीट काय म्हणते, आपल्याला फीडबॅक द्यायला पाहिजे. आपला बिझनेस काय म्हणतो, तुमच्या क्वालिटी कंट्रोल टीम तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुमच्या कोणीही तुमचा वॉचमन असेल त्यांनी सांगितलं पाहिजे डिस्पॅच बरोबर होतो की नाही. तुम्हाला फीडबॅकच नसेल तुम्ही इम्प्रूव्ह कसं करणार. तर ह्या पद्धतीनं आपल्याला आपलं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. डन करणार आजपासून, आणि त्याचं आपल्या ध्येयाशी पण त्याची सांगड घाला. मी जे सांगते ते फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज येईल. मी माझ्या उदाहरणावरून सांगते, माझं वजन 7 किलोनी कमी झालंय मागच्या 6 महिन्यामध्ये,
आणि हे असंच होत नाही, कारण मी मागच्या वर्षभर विचार करत होते माझं वजन मला कमी करायचं, माझं वजन मला कमी करायचंय, ते झालं नव्हतं. तेव्हा मी केलं तेव्हाच ते वजन कमी झालेलं आहे आणि अजूनही 2 महिन्यात सुद्धा वाढलेलं नाही. कारण ते मी ठरवलंय की आता वजन वाढू द्यायचं नाही. ओके, तर हा आपल्या लाईफच्या प्रत्येक अस्पेक्ट मध्ये आपण आपल्याशी केलेला संवाद, दोघांमधला संवाद आणि जनसंवाद याच्यामध्ये करायचा महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत हे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहूनच ठेवा. आणि हे एक्सरसाइज आजच करा, कारण मी तुम्हाला सांगते, जो आपण ऐकतो ना ती गोष्ट लगेच केली, लिहून ठेवली तर ती लक्षात राहील. तुम्ही उद्या करायला जाल तर त्यातलं 50% तुम्ही विसरलेला असता, शक्यतो 20% तुमच्या लक्षात राहिलेलं असतं. त्यामुळे जे काही करायचं असेल ते आजच करा. थोड्या वेळाने सेशन संपल्यानंतर यामध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. पुढचं स्किल आहे ते म्हणजे अँगर मॅनेजमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट. राग येतो, तर हा राग ही आपली नैसर्गिक भावना आहे. हे पहिलं आपण लक्षात घेऊया. राग ही जसा प्रेम, वात्सल्य, इतर ज्या भावना चांगल्या भावना आहेत तशीच राग सुद्धा एक भावना आहे आणि आपण वाईट भावना असं म्हणतो. राग ही वाईट भावना नाही, काही ठिकाणी ती चांगलं काम ही करून दाखवते. म्हणजे आपल्या क्रांती झालेल्या आहेत प्रत्येक देशामध्ये, त्या हा व्यवस्थेविरुद्धच्या रागामुळेच झालेल्या आहेत हे आपण कधीच विसरता कामा नये. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडासा राग हा कधीही चांगला असतो. पण मग राग हे वाईट का म्हटलं? तर राग जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि विध्वंसक रूप धारण करतो तेव्हा तो वाईट होतो. म्हणजे योग्य वेळी योग्य माणसावर योग्य प्रमाणात रागणं रागा इतका चांगला गुण नाही. हा राग हा एकटा येत नाही, त्याच्यामागे अनेक भावना असतात. राग हा एकटा येत नाही, त्याच्या मागे अनेक भावना असतात. आता हा राग हा बायस्ड आहे बरं का. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर असता, तुमचे बॉस किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी नीट नाही वागली, मला राग आला, पण तुम्ही तिथं व्यक्त होत नाही. बघा राग किती बायस्ड असतो. तिथं व्यक्त होत नाही. आणि घरी आलात, आई किंवा बायको काहीतरी बोलली, तुम्ही लगेच रागवता. का? हक्काची माणसं आहेत ना आपल्या, त्यांच्यावर नाही रागवणार तर कुठे आपण राग व्यक्त कुठे करणार? असं नसतं. ती सुद्धा माणसंच आहेत आणि जेव्हा राग येतो आणि तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा नात्याला तडे जातात, मनाला ओरखडे बसतात. हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे बायको आहे म्हणजे मग तिने सगळं ऐकलंच पाहिजे असं नाही. ती तुम्हाला उलटून बोलते का? ती तुम्हाला एक शब्द बोलू देते, ओ ती तुम्हाला एक शब्द होतं, ओ घ्या ना असं म्हणलं तरी, असं माझ्याशी बोलते तू, असं लगेच तुम्हाला होतं. मी बायस नाहीये, पण तरी सुद्धा असं जनरली होतं. तर हे तुम्ही लक्षात घ्या की हा जो राग आहे हा बायस्ड आहे. आपण योग्य ठिकाणी म्हणजे आपण ठरवून बोलतो, मग तो ठरवून तो नीट का नाही व्यक्त करत? ठरवून तो नीट व्यक्त करता आला पाहिजे, तर ती अँगर मॅनेजमेंट होईल. जर मला मुलांची काळजी आहे तर मला लक्षात आलं पाहिजे की मला राग का आलाय. ठीक आहे, मला त्याची काळजी आहे म्हणून राग आलाय. त्यांनी माझा मोबाईल घेतला, तो कोणीतरी दुसरा आहे, तो पळवून नेईल म्हणून मला राग आलेला नाहीये, तर मला त्याच्याबद्दलच्या चिंतेने राग आलेला आहे. बरोबर आहे ना? माझ्या मनात त्याच्याबद्दलची केअर आहे आणि त्यामुळे मला राग आलेला आहे. तर मी त्याच्याशी कसं बोललं पाहिजे? मी त्याला बसून शांतपणे समजावून सांगितलं पाहिजे की बाळा, तू जर मोबाईल घेतलास तर तुझे डोळे खराब होतील, तुझ्या डोक्यामध्ये त्या गेम्स आणि ते व्हिडिओ सतत राहतील आणि तुझा अभ्यासातलं मन डिस्ट्रॅक्ट होईल आणि मग तुझा अभ्यासातला परफॉर्मन्स कमी होईल. हे जर आपण शांतपणे त्याला सांगितलं तर निदान त्याचा इफेक्ट 2-4 दिवस तरी नक्की राहील. आणि जेव्हा त्याचं रुटीन चेंज होईल तेव्हा आपोआप ह्या सगळ्या गोष्टी नीट होतील की नाही? तर राग जो आहे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा आतापर्यंत पण आठवा, जेव्हा केव्हा तुम्हाला खूप प्रचंड राग आला असेल, त्या रागाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण कासवासारखं वागलं पाहिजे. कासव काय करतं? जेव्हा धोक्याची त्याला हे मिळते, सूचना मिळते, तेव्हा तो आपोआप आपले सगळे हात आत घेऊन तो कवचामध्ये जातो. तसं जेव्हा आपल्याला कुठला राग येईल तेव्हा आपण अंतर्मुख झालं पाहिजे, त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे.
की हे का झालं, हे काय काय मला कशाचा राग आलाय. व्यक्तीचा राग येत नसतो, परिस्थिती किंवा त्या घटने मागच्या भावनेचा आपल्याला, त्या गोष्टींचा आपल्याला राग येत असतो. हे कायम लक्षात ठेवा. पण आपण काय म्हणतो, मला त्याचा राग आला, म्हणजे त्या माणसालाच आपण आपल्या आयुष्यातून बेदखल केल्यासारखं त्या क्षणी वागत असतो. बरोबर आहे ना. त्यानंतर कासव काय करतं, तर दीर्घ श्वसन करतं. तुम्हाला राग आला ना, खरोखर, कारण आपल्या बरोबर फक्त श्वास असतो कायम, कोणीही नसतं. आपला श्वास हा आपल्या बरोबर असतो. त्यामुळे दीर्घ श्वसन करा. त्यामुळे तुम्हाला थोडंसं शांत वाटेल. शांत झाल्यावर तुम्ही त्या गोष्टीचा विचार कराल आणि त्याच्यावर योग्य तो प्रतिसाद द्याल. प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद द्याल. त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता धोका संपलेला आहे, तेव्हा तो चालायला लागतो. मग जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ठीक आहे, आता मी शांत झालो, तेव्हा एक गोष्ट करा. तुम्हाला ज्या व्यक्तीच्या बोलण्यातला, व्यक्तीच्या घटनेतला राग आलाय, त्याच्या जवळ जा, त्याच्याशी शांतपणे त्या विषयावर बोला आणि तो मॅटर संपवा. अगदी असं असेल की आता त्याच्याशी मी बोलू शकत नाही, त्या परिस्थितीतून बाहेर. सिंपल वे. ठीक आहे. राग आला आणि आपण गप्प बसायचं, मग तो आतल्या आत आपला खदखदत राहतो आणि आपण व्यक्त होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपले हार्टबीट्स वाढतात, बरोबर आहे, डोळे लाल होतात, काय करावं सुचत नाही आणि आपण अस्वस्थ होतो. बरोबर आहे. हे अस्वस्थ होणं हे आपण रागाचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळं होतं. ते नियोजन व्यवस्थित झालं तर आपण आपोआप शांत बसतो. आता आई एखाद्या, म्हणजे मी इन्स्पेक्टर्सना सांगत असते आणि त्यांच्या बाबतीत ते होतच की त्यांना पगार मिळाला की आई म्हणते तू त्या पगाराचं काय करतो, आणि मग त्यांना राग येतो की आता एवढं मोठा झालोय, माझं मला कळतं ना काय करायचं काय नाही. तर याच्या मागे आईला खरंच असं वाटत असतं का की याचा पगार आता मी घेऊनच टाकावा? तर नाही, आईला माहित असतं की हा लहान आहे, याला अजून कळत नाही, हा चुकीच्या गोष्टीमध्ये पैसे खर्च करेल. पण जर ह्याच्या मुलाच्या लक्षात आलं की आपल्या आईला आपली काळजी म्हणून विचारते, त्याने जर आईशी बोलला की आई मी ह्या गोष्टीसाठी एवढे एवढे पैसे गेले, मी इथे इथे गुंतवणूक करतोय, हा माझा पगाराचा हा चार्ट आहे, तर आईच्याही लक्षात येईल माझा मुलगा मोठा झाला, आता ह्याला काही विचारण्यात काही पॉईंट नाही, आता तो त्याचा पायावर उभा राहू शकतो. ठीक आहे. तर अँगर मॅनेजमेंट हा इथनं पुढे लक्षात घ्या. आता कोविडमुळे आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये पेशंटली वागावं लागणार आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. एक गोष्ट याच्यामध्ये अशीच सांगितली जाते, थोडंसं लाईट मोडमध्ये मी सांगते की एक बाई असते, आपण ऐकलीच असेल, लहानपणीची गोष्ट आहे. मला कोणाचा राग आला तर मी दररोज 1.5 तास चालायला जातो. राजेंद्र डांगे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर जेव्हा आपल्याला तर ती मी गोष्ट सांगत होते, ती बाई असते आणि ती मुलाला पाळण्यात ठेवते आणि त्याचं पाळलेलं मुंगूस असतं, त्याला सांगते की मी पाणी घेऊन येते, तोपर्यंत इथं थांब. आणि ती पाणी घेऊन येते तर तिला दरवाजामध्ये मुंगसाच्या तोंडाला रक्त लागले असतं, तिच्या डोक्यात शिरतं. तिला वाटतं ह्याने माझ्या मुलाला काहीतरी केलं आणि तो पाण्याचा हंडा ती त्याच्या डोक्यावर मारते आणि पळत आत जाते. आत गेल्यावर तिला दिसतं मुलगा तर चांगला खेळतोय. आणि बघते खाली तर साप मेलेला असतो, त्याचं रक्त पडलेलं असतं. आता मात्र तिला अस्वस्थ व्हायला होतं, ती बाहेर येते आणि बघते तर मुंगूस मेलेलं असतं. आता काहीही झालं तरी ती मुंगसाला परत आणू शकत नाही. आपल्या प्रतिक्रियेमुळे होणाऱ्या काय म्हणूया डॅमेज जे आहे ते आपण पुन्हा भरून काढू शकत नाही. एक मुलगा असतो, त्याचे वडील त्याला सांगतात, तो म्हणतो मला खूप राग येतो, मी काहीच करू शकत नाही. तेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा तू भिंतीमध्ये खिळे ठोक. आणि मग तो खिळे ठोकायला लागतो, तो भिंत भरून जाते, इतकं तो त्याच्या मनामध्ये राग येत असतो कुठल्याही गोष्टीचा. मग नंतर त्याला लाज वाटायला लागते की आपण किती रागवतोय. मग तो बाबांकडे येतो, म्हणतो बाबा मी खूपच, पण आता मला रागाचं व्यवस्थापन करायचं किंवा मला त्या रागातून मुक्त व्हायचं. मग ते सांगतात जेव्हा केव्हा तू रागावर विजय मिळवशील तेव्हा एक एक खिळा काढायला सुरुवात कर. मग ते म्हणतात बरं ठीक. मग तो म्हणतो बरं ठीक आहे. आणि मग तो तसं करायला लागतो. हळूहळू सगळे खिळे निघायला लागतात. त्याला बरं वाटायला लागतं, अरे वा मी रागावर नियंत्रण मिळवलं. मग तो बाबांकडे येतो आणि बाबांना म्हणतो बाबा बघा सगळे खिळे निघाले. खूप आनंदी असतो. त्याला वाटतं बाबा खूप खुश जाते, अरे वा चल बघूया. आणि त्या भिंतीकडे जातात आणि म्हणतात बाळा खिळे तर निघाले पण छिद्र मात्र तशीच राहिलेली आहेत. कायम लक्षात ठेवा, आपला मुलगा असो, आपली बायको असो, आपला स्टाफ असो किंवा आपला ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतो असे लोक असो, त्यांच्याशी आपली नजर सुद्धा राग व्यक्त करते.
आपला टोन सुद्धा राग व्यक्त करतो आणि आपलं बॉडी पोस्चर आणि शब्द तर करतातच करतात. तर हे सगळं मॅनेज करणं आपल्या हातात आहे, हे दुसऱ्यांच्या हातात नाही, आपल्या हातात आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, आपल्याला स्वतःला जाणा की मला राग येतोय, कशाचा येतोय. माझे एक ऑफिसर आहेत, तर ते मला सांगत होते एक दिवशी की वहिनी मला लक्षात आला सकाळी उशीर होत होता ऑफिसला जायला आणि कांचनची भाजी व्हायची होती, मला ऑफिसला जायला उशीर होत होता, माझी चिडचिड होत होती आणि मी स्वतःला पाहू शकत होतो की मला राग येतोय. ही जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये असायला हवी. ते ऑफिसर्स होता, सायकोलॉजीचा अभ्यास करतात म्हणून ते माझ्याशी चर्चा करत होते. तर त्यांना हे जाणवत होतं की तिचा काही दोष नाहीये, तिचा काही दोष नाहीये, पण मला तिचा राग येतोय की ती मला डबा देत नाहीये वेळेत आणि मग मला जायला उशीर होतोय. आलं लक्षात. तर ही जाणीव झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचंय. त्यामुळं आता अँगर मॅनेजमेंटमध्ये आपण एक एक्सरसाइज असा करणार आहे की आपल्याला राग कुठल्या कुठल्या गोष्टींचा येतो. आपल्याला राग बऱ्याच गोष्टींचा येतो, म्हणजे बोलण्याचा येतो. कधी कधी बघा, एखादी फरशीवर पाणी पडत असेल आणि 1-2 वेळा आपटण्याचा गोंधळ झाला असेल, तर तिसऱ्या वेळी जेव्हा आपल्याला पाणी दिसतं आणि ते कोण टाकलंय त्याचा आपल्याला प्रचंड राग येतो. कारण काय असतं की ते पडेल, ते मूल कोणीही असेल तर ते पडेल या गोष्टीची चिंता असते, म्हणून राग येतो. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. दुसरी, समजा आपण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये एखादी मैत्रीण असेल किंवा एखादा स्टाफ असेल ज्याचं बोलणं आपल्याला इरिटेट होतं, तो आला की आदळआपट करतो, कुठेतरी निगेटिव्ह बोलतो आणि मग आपल्याला त्याचा राग येतो, तू जा इथून, असं होतं. ओके, ही एक घटना झाली. किंवा कधी कधी आपलं डोकं दुखत असतं, आपलं डोकं दुखत असतं आणि आपली चिडचिड होत असते, म्हणजे आपण शारीरिक दृष्ट्या काहीतरी बिघाड झालेला असतो आणि मग आपल्याला राग येत असतो. तर ह्यामधलं आपलं काय झालंय हे शोधून काढायचं. आपल्याला कुठे आणि कधी राग येतो ह्याच्यावर थोडंसं वर्क करायचं आणि मग त्या रागाचं आपण कसं व्यवस्थापन करू शकतो हे आपण स्वतः लिहायचं आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये फरक पडणार नाही. म्हणजे इकडून ऐकलं छान वाटलं आणि इकडून ते निघून जातं. मी पुन्हा पुन्हा हे सांगतेय की जोपर्यंत आपण हे लिहत नाही, आपण त्याच्यावर वर्क करत नाही, कारण सेम सेम परिस्थिती येऊ शकते, ती माणसं आपल्या आयुष्यात येऊ शकतात, त्या माणसांकडून आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यावेळी आपण काय रिस्पॉन्स दिला पाहिजे हे आपण जर जॉट डाऊन केलं, नोट डाऊन केलं, तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन करता येतं. रागाचं व्यवस्थापन करण्यासाठी मगाशी तर कासवाचं उदाहरण दिलंच आहे, पण जर खूपच राग आला तर आपण आकडे मोजू शकतो उलटे. आपण आकडे उलटे मोजू शकतो. त्याच्याबरोबर अगदी वाटलं तर आई, भाऊ, ताई असं म्हणू शकतो, जेणेकरून आपले माणसं आपल्याला दिसतील आणि तो राग जाईल. किंवा आपला आवडता खायचा पदार्थही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. एक बटाटा वडा, दुसरे कचोरी, तिसरं आता मिळत नाहीये, सगळं बाहेर घरीच करायला लागेल, पण ते आपण लावू शकतो त्याला आणि मग आपण शांत होऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण वॉकिंगला जाऊ शकतो, एक्सरसाइज करू शकतो, जेणेकरून आपल्याला एक्सरसाइज केल्यामुळे रिलॅक्स होतो आणि तो राग आपला प्रतिसादामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मेडिटेशन करू शकतो. अगदी वाटलं तर आपण हस्तकला किंवा बौद्धिक कौशल्य जे आहे, चित्रकला, या गोष्टी त्याच्यामध्ये करू शकतो. झेन आर्ट आता नवीन आलेली आहे ती आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं रागाचं व्यवस्थापन करणं खूप सोपं होतं. ओके, डन. आपण करणार नक्की येस. चॅट बॉक्स मध्ये. येस. मॅडम, हा नंदू घाटे, मॅडम, हाऊ टू कंट्रोल युअर अँगर इन युअर सर्व्हिस. इन युअर सर्व्हिस. ओके, सर्व्हिस मध्ये ऍक्च्युली मी म्हंटल आपण बायस्ड असतो, आपण तिथे बोलत नाही, पण तो राग आपल्या मनात असतो. ओके, सर्व्हिस मध्ये फॉर एक्झाम्पल मला माझ्या बॉसचा राग आलाय कारण मी गेल्यानंतर त्याने माझ्याशी नीट वागलेला नाही. फॉर एक्झाम्पल, इन सर्व्हिस मला माझ्या बॉसचा राग आला. ठीक आहे, आपण तिथे व्यक्त करणार नाही कारण बॉस आहे. मी माझ्या डेस्कला आले, मी लक्षात घेतलं की हा राग कशाचा होता. एक तर माझं काम कम्प्लीट नसेल, वन थिंग. दुसरी गोष्ट, तो त्याच्या कुठल्या तरी भानगडीत असेल किंवा त्याला काहीतरी टेन्शन असेल, त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, खरोखर माझं जेव्हा कधी चांगलं प्रेझेंटेशन झालं असेल किंवा चांगली गोष्ट झाली असेल तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं होतं का हा बॉसच वाईट आहे. या दोन गोष्टी तर मी समजू शकते कारण माझा डे टू डे कॉन्टॅक्ट आहे. जेव्हा माझ्या लक्षात येतं की माझं काहीतरी चांगलं काम झाल्यानंतर हा माणूस माझं कौतुक करतो, काही चुकलं तर हा मला बोलतो, त्यावेळेला तो त्याचा अधिकार आहे आणि मग ती चूक माझ्यासाठी इम्पॉर्टंट, कारण ती माझी चूक सुधारण्यासाठी आवश्यक असणारा तो राग होता. म्हणूनच मी म्हटलं राग हा नेहमी वाईट नसतो. थोड्या प्रमाणात राग हा पॉझिटिव्ह प्रेशरचं काम करतो. त्यामुळं सर्व्हिसमध्ये
तो माणूस आपल्याशी रागाने किंवा आपण त्याच्याशी रागाने का बोलतोय हे लक्षात घ्या आणि त्याच्यावर वर्क करा. सर्व्हिस मध्ये असेल त्याच्यावर वर्क करा की का राग येतोय. हाऊ टू हँडल अँगर ऑफ चिल्ड्रेन. ओके, चिल्ड्रेन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुलांना खरोखर आजकाल खूप राग येतो कारण आपण त्यांची खूप काळजी घेतो. त्यांना आपण एक्सपोजच करत नाही जगामध्ये, त्यामुळे त्यांना त्यांचा अँगर कंट्रोल कसा करायचा कळतच नाही. अगदी बरोबर आहे. मी पुन्हा एकदा येईन त्याच गोष्टीकडे की तुमचं जे कम्युनिकेशन आहे मुलांशी ते प्रॉपर झालं पाहिजे. तुम्हाला मुलांचा फीडबॅक, जो शेवटचा प्रकार होता फीडबॅक कळला पाहिजे. जर मुलगा शाळेतून आलाय आणि तुम्ही जर त्याच्या मागे लागला, तर समजा आईच असते घरामध्ये समजा आणि तो खाण्याकडे लक्ष देत नाहीये, त्याचं लक्षच नाहीये, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्याला काहीतरी बिघडलंय. तुम्ही त्याच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्याला खोदून विचारलं पाहिजे झालं काय. कदाचित शाळेमध्ये शिक्षिकेने त्याला काहीतरी म्हटलेलं असू शकतं, त्याची चूक नसताना त्याला बोललेलं असू शकतं. त्याच्या डोक्यात खोलवर, मुलांच्या मनात पटकन खोलवर गोष्टी रुजतात आणि ते लक्षात ठेवतात आणि त्याला वाईट वाटलेलं असतं, मला असं केलं का, माझी काही चूक नव्हती, मला काय केलं असं, आणि मग त्याचं कुठेच लक्ष नसतं आणि मग त्याला राग येतो आणि मग आपणही चुकीचा फीडबॅक घेऊन त्याला ओरडतो, तू असं काय करतो. तर मुळात मुलांशी असलेला आपला संवाद सुधारणं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही संवाद सुधारता आपोआप तुमच्याशी बोलायला लागतात आणि मग त्यांच्या रागावर कंट्रोल करणं आवश्यक होतं. दुसरी गोष्ट, मुलांना तुम्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवलं तरीही त्यांचा राग कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे ड्रॉइंग असेल, क्राफ्ट असेल, क्ले असेल, याच्यामध्ये जरी गुंतवलं तरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जातं आणि त्यांचा राग कमी होतो. ओके, तर अँगर मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला मी सांगितलं की कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो याची यादी करायची, त्याच्या मागच्या भावना लिहायच्या, त्यावर काय उपाययोजना करता येतील हे आपण स्वतः लिहायचं आणि आपण समजा आता मला राग आलाच आहे तर मग कुठल्या कुठल्या गोष्टी करणार आहे, मेडिटेशन करणार असाल तर कुठलं करणार आहे, चालायला जाणार असाल तर ते लिहून ठेवा. तर अशा प्रकारे आपण अँगर मॅनेजमेंट करू शकतो. पुढचा पार्ट आहे टाइम मॅनेजमेंट. तुम्ही सगळे करता, यू आर परफेक्ट बिझनेसमॅन, आय नो. जास्त त्याच्यामध्ये सांगायची आवश्यकता नाहीये, फक्त एवढंच सांगेन की 86,400 सेकंद या जगातल्या सगळ्या लोकांना मिळतात. बरोबर आहे. म्हणजे अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी पंतप्रधानांपर्यंत हे 86,400 सेकंद, 1,440 मिनिटं आणि 24 तास सगळ्यांना मिळतात. आपल्या त्या 24 तास आपण काय करतो याचा विचार आपला टाइम मॅनेजमेंट मध्ये करणं आवश्यक आहे. सरासरी आपलं आयुष्य जर 60 वर्षांचं आपण धरलं तर त्या 60 वर्षांमध्ये जर आपण दररोज 1 तास नेट सेटिंग घालवत, दररोजचा 1 तास उगाचच व्हॉट्सअप मध्ये घालत असू तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यातली 2.5 वर्ष वाया घालवलेली आहेत. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट मध्ये महत्वाचं काय की आपलं लिकेज, याचं टाइमचं लिकेज काय होतंय हे शोधून काढणं. मी दिवसभरामध्ये काय करतो याचा एक चार्ट आपण केला पाहिजे. म्हणजे 7 वाजता आपलं टाइम स्टार्ट होत असेल तर 7 ते संध्याकाळी 11 एक तासाचा चार्ट तयार करायचा आणि त्या एक तासामध्ये आपण काय करतो. सकाळी उठतो, आंघोळ करतो, आवरतो, याच्यासाठी माझा 1 तास जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी नाश्ता करते, 1 तास गेला. त्याच्यानंतर मी ऑफिसचा आवरावर करते, 1 तास गेला. ओके, आता हे जेव्हा तुम्ही स्वतःचं टाइम टेबल आखाल त्यावेळी त्या 1 तासाच्या ऐवजी मला तो वेळ कमी करता येतोय का हे पहा. म्हणजे तो जर वेळ कमी केला तर तो आपल्याला इफेक्टिव्ह गोष्टीसाठी युटिलाइज करता येईल. एक 0 मिनिटाची कन्सेप्ट मी वाचली होती, ती अशी की तुम्ही जेव्हा म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं तुम्ही 0 मिनिटात वाचू शकता. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसमधून आलेला आहात, तुम्हाला जेवायचं आहे आणि मिसेस म्हणाले की 5 मिनिटात जरा फोडणी दिली, उकळून येऊ द्या, मी तुम्हाला वाढते. तुम्ही हात धुवून बसलेले आहात, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला पुस्तक वाचायचंय, तुम्ही ते पुस्तक पटकन घेऊ शकता आणि त्यातलं वाचायला सुरुवात करू शकता. तुमची 2-3 पानं तर आपोआप वाचली जातील. बरोबर आहे. तुम्हाला प्लॅनिंग करायचंय, उद्याचं मला प्लॅनिंग करायचंय का संध्याकाळचं मला प्लॅनिंग करायचंय, तुम्ही त्या ती वाढते म्हणून ताट येईपर्यंतच्या कालावधीमध्ये त्या 0 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. बरोबर आहे. म्हणजे हा वेळ आपण कशा प्रकारे युटिलाइज करू शकू याचं स्वतःचं प्लॅनिंग हे आपण स्वतः करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आधी टाइम टेबल करायचं आहे आपल्या 1 तासांचं.
झालं. त्यानंतर आपला वेळ कुठं जातो हे पाहायचं आहे. आता कुठं जातो म्हणजे कसं, समजा मैत्रीण आहे, समजा सायलीची आपल्या सईची मैत्रीण आहे, नीतलची मैत्रीण आहे आणि ती 1 तास फोनवर गप्पा मारतीये. कुठल्या विषयावर? तर काही नाही, त्याला काही स्टार्ट नाही, एंड नाही, काहीच. हा, तर मग तो वेळ आपण घालवला पाहिजे का? जर आपल्याला काही एम्स आहेत, आपण आधी एम्स लिहिलेत, हे लक्षात घ्या. आपण एम्स त्यासाठी लिहिलेत की आपल्याला ते काय करायचं, कारण तुम्हाला नुसता वेळ असून उपयोग नाही, बरोबर आहे ना. पूर्वीच्या काळी खूप कामं होती लोकांना, तरी त्यांना वेळ मिळायचा. आणि आता लोकांकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत, पण त्यांना वेळ काही मिळत नाही, कारण त्यांना माहितीच नाही आपला वेळ जातोय कुठे आणि आपल्याला करायचंय काय. वेळ असला की आपण टीव्ही बघत राहणार, आपण नेट सर्फिंग करत राहणार. कशासाठी आपल्याला माहित नाही, कारण प्रचंड इन्फॉर्मेशन आहे आणि उगाच आपण कचरा डोक्यात टाकणार. माझ्या ध्येयाशी रिलेटेड आहे का बाबा ते? नाही ना. कोविडच्या बातम्या पानभर पेपरवर अख्ख्या कोविड बातम्या येत आहेत. मी प्रत्येक बातमी बारकाईनं वाचते, कारण मला आता वेळ आहे ना, मी घरी बसलीये, मला काही काम नाही. पण आपलं जर ध्येय असेल तर आपण असं करणार नाही. त्यामुळे ध्येय निश्चित असेल तर आपला तो टाइम, तो वेळ युटिलाइज होतो. त्यामुळे आपण वेळ कुठे वाचवू शकतो याचा एक्सरसाइज करा. प्रत्येक 1-1 तासाचं आपण काय काय करतो हे लिहा आणि तो वेळ मी कसा वाचवू शकते, तो कुठे वाचवू शकते. अंघोळ मी अर्धा तास करते, थोडीशी कमी करू शकता, 5 मिनिटं. तुम्हाला नाश्त्याला जर अर्धा तास लागतोय, तुम्ही ते 15 मिनिटात करू शकता, बरोबर आहे. तुम्हाला जायला जो वेळ लागतो तो आपण रिड्यूस करू शकत नाही, पण जायच्या वेळामध्ये तुम्ही मनामध्ये जे काही विचार केलेले आहेत ते तुम्ही करू शकता. मी माझं उदाहरण देते. मी कॉलेजला होते आणि एमपीएससीचा पण अभ्यास करत होते. त्यावेळेला लास्ट इयरला असताना जेव्हा म्हणजे आपणच गेले होते खरं एमपीएससीचा अभ्यास आणि कॉलेजचा अभ्यास आणि हे ते. आणि मग माझ्याकडे मी सगळ्या मायक्रो नोट्स ठेवल्या होत्या. जेव्हा मी कॉलेजला यायचे तेव्हा त्या मायक्रो नोट्स वाचत यायचे सकाळी 7 वाजता. पूर्ण कॉलेजच्या टायमिंगमध्ये जेव्हा केव्हा ऑफ मिळेल त्या वेळामध्ये माझ्या त्या मायक्रो नोट्सचा यूज करायचे. त्यानंतर मी पुन्हा प्रबोधिनीमध्ये जायचे. तिथून घरी येताना मला 10 वाजायचे. या सगळ्या स्पेसमध्ये जरी माझं दुसरी ऍक्टिव्हिटी चालू होतं, राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हे सगळे विषय मी जाता येता केलेले आहेत. तर हा वेळ आपण हे कुणी ना कोण तुम्ही प्रत्येकाने हे टाइमचं मॅनेजमेंट पूर्वी केलेलं आहे, बरोबर आहे. कारण तेव्हा आपल्याला एक ध्येय होतं, मला परीक्षेत पहिलं यायचंय, मला हे करायचंय. जेव्हा ते ध्येय संपतं तेव्हा ते हे आपण सगळं बाजूला, आता संपलं, आता काही करायचं नाही, आता रिलॅक्स. पण असं नसतं. म्हणजे मनुष्य हा शेवटपर्यंत काहीतरी ध्येय असेल तरच आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आणि त्यामुळं हे आत्ताचं आपलं ध्येय आहे ते आपण ठरवलं पाहिजे आणि मग आपण आपल्या वेळेचा छानसा उपयोग करू शकतो, बरोबर आहे की नाही. एखादं छानसं पुस्तक वाचलं ना, तुमच्यामध्ये इतका पॉझिटिव्ह चेंज येतो. तुम्ही लक्षात घ्या की स्टीफन कोव्हीचं पुस्तक आहे, डेल कार्नेगीची पुस्तकं आहेत, किंवा तुम्ही बाजींसारखं पुस्तक वाचा, तुम्ही ते सोडणारच नाही, बरोबर आहे ना. तो आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तो वेळ वाचवा. आता याच्यामध्ये स्टीफन कोव्हीनेच एक हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टी केलेल्या आहेत. एक म्हणजे अर्जंट अँड इम्पॉर्टंट वर्क. म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यासाठी वेळ आपल्याला, म्हणजे प्रायोरिटीज आपल्याला ठरवल्या पाहिजेत. अर्जंट अँड इम्पॉर्टंट या गोष्टी कुठल्या आहेत? नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट गोष्टी. तर अर्जंट म्हणजे काय? जे क्लॉक डिसाईड करतं, जे घड्याळ डिसाईड करतं ते अर्जंट. आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय? ज्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय अशा म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी. जसं मी मगाशी म्हटलं की ही जी कौशल्य आहेत, मॅनेजमेंट, हे सगळं जे आहे हे आपल्या आयुष्यावर परिणाम करतं. पण ह्याची मला गरज आता आहे की नाही हे मला माहिती नसतं, किंवा नसेल काही फरक पडणार नाहीये मला हे माहिती असतं, म्हणजे इट इज नॉट अर्जंट, त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर हे कॅटेगरायझेशन करायचंय, अर्जंट आणि इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. हे नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट सगळ्यात शेवटी आलं पाहिजे. म्हणजे नेट सर्फिंग, अननेसेसरी फोन कॉल्स वगैरे या सगळ्या गोष्टी नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट मध्ये येतील. मी आता सांगितलं अर्जंट बट इम्पॉर्टंट हे कौशल्य विकास आहे स्वतःचा, आणि अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट याच्यामध्ये सायकलची समजा हवा गेली, आपल्याला सायकलिंग करायचंय तर ते अर्जंट आहे, पण आता नाही केलं तरी उद्या केले तरी करता येईल अशा पद्धतीनं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रायोरिटाईज करता येतील आणि त्या प्रायोरिटाईज करून त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. हे झाला दुसरा चार्ट टाइम मॅनेजमेंटचा. तिसरा चार्ट असा आहे की तुमचा वेळ हा कुठे जातोय हे लक्षात घ्यायचा. म्हणजे मित्र असेल, नेट सर्फिंग असेल, मोबाईल असेल, सोशल मीडिया, फेसबुक असेल,
हा, एका दिवसाचं काढा, खूप काही करू नका. एक दिवस किती वेळेला एवढा काढा, मग तुमच्या लक्षात येईल हा वेळ कमी केला पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग करा. हे झालं टाइम मॅनेजमेंट. त्यानंतर वेळापत्रक जे आहे ना, त्याच्यामध्ये काय, कुठे, कधी, कोणाबरोबर आणि कसं, ह्याचं एक प्लॅनर. आता आपल्याला खरं लिहत बसायची गरज नाही, आपल्या मोबाईलमध्येच नोटपॅड असो, त्याच्यावरच आपण लिहिलं तरी ते आपल्या लक्षात राहतं की मला या वेळेला काय करायचंय, कोणाबरोबर करायचंय, कुठे जायचंय आणि कसं जायचंय. म्हणजे आपलं जर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ठरलेला असेल तर आपल्याला वेळ लागणार नाही. जर ते ठरलेलं नसेल तर तो वेळ त्यात विचार करण्यात तो वेळ जाईल. ठीक आहे. त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते स्पेसिफिक आपण करून ठेवलं तर त्याचा आपल्याला युटिलायझेशन होतं. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की आपण वेळापत्रक आपल्याला नवीन नाहीये, आपण लहानपणापासून वेळापत्रक करतो. बरोबर आहे ना. पण आपण करतो कसं, नीट आठवा. आपलं कट टू कट वेळापत्रक असतं, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 आणि मला हे झालंच पाहिजे. आणि ते नाही झालं की मग वेळापत्रकच गुंडाळून ठेवतो आपण. बरोबर ना. तर आपल्याला असं करायचं नाहीये. लाकूड तोड्याची ती गोष्ट आहे ती आपण कायम लक्षात ठेवायची की 2 लाकूड तोड्याला एक काम दिलेलं असतं, एक खूप सिन्सिअर ऑनेस्ट असतो बिचारा आणि तो दिवसभर लाकडं कापत असतो आणि दुसरा जो आहे तो हुशार असतो. जे मी सांगते तुम्हाला, तुम्ही हुशार आहात ते करा, की तो 15 किंवा अर्ध्या तासाने ब्रेक घेत असतो, स्वतःच्या हाताला धार लावत असतो, जेवण वेळेत करतो आणि त्याचं काम लवकर होतं. म्हणजे आपलं जे टाइम टेबल आहे ते सुद्धा थोडंसं लवचिक असायला हवं, नाहीतर ते टाइम टेबलच आपण गुंडाळून ठेवतो. ओके, हे कायम लक्षात ठेवा की टाइम टेबल हे थोडंसं लवचिक असायला हवं. म्हणजे आम्ही सुद्धा व्यापाऱ्यांना रेक्टिफिकेशन, रिव्हिजनच्या गोष्टी देतो, पण आपण स्वतःला कधीच त्या देत नाही. आपण स्वतःवर खरं तर त्या पद्धतीने अन्यायच करतो असं म्हणायला हरकत नाही. लक्षात ठेवायचं, कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये आपण वेळ खर्च करतोय की गुंतवतोय हे कायम स्वतःला विचारायचं. आपण वेळ खर्च करतोय की गुंतवतोय. समजा मी एखादा चित्रपट बघते किंवा सिनेमाला गेले तर मी तो खर्च करते की गुंतवते. जर समजा 3 इडियट सारखा असेल फिल्म किंवा जब वी मेट सारखी असेल, ज्यातनं आपण काहीतरी मेसेज घेतोय, तर ती आपल्यासाठी गुंतवणूक असेल, तो आपल्यासाठी खर्च होणार नाही. ठीक आहे. आपण जिमला जातोय, तो आपल्यासाठी गुंतवणूक असेल, तो आपल्यासाठी खर्च होणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं की ते 86,400 सेकंद आपण गुंतवतोय की खर्च करतोय. कायम लक्षात ठेवा, नॅनो सेकंदाला सुद्धा खूप महत्व आहे. ठीक आहे. मिल्खा सिंग 1 सेकंदाने ऑलिम्पिकचं मेडल त्याचं गेलं होतं. आणि एक जो रनर आहे ऑलिम्पिकमध्ये 115 सेकंद फक्त धावला. त्याला जे बक्षीस मिळालं होतं $119 मिलियन बक्षीस मिळालं होतं. म्हणजे त्याच्या नॅनो सेकंदाची पण किंमत किती असेल. त्याच्यासाठी त्याने 20 वर्ष कष्ट केलं ते हे बरोबर आहे. पण त्याचं रूपांतर जे आहे, म्हणजे आपल्या 24 काय करतोय हे आपल्या हातात आहे. म्हणून आपलं ध्येय पक्का असेल तर आपल्या वेळेचा योग्य उपयोग आपण करतो आणि आपण आहोत. बरोबर आहे. तो माणूस दिवस रात्र काम करतो. बरोबर आहे. इथं मी पुन्हा एकदा सांगते, पॉलिटिकल नाही, याच्यामध्ये आपल्याला योग्य त्या गोष्टीच घ्यायच्या आहेत. ती माणसं म्हणजे मी पृथ्वीराज चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ही लोक 2-2 वाजता 3-3 वाजता झोपतात आणि सकाळी पुन्हा लगेच उठून त्यांचे काम सुरू होतात. दिवस रात्र ती लोक काम करत असतात. बरोबर आहे. आणि त्यांचा जो वेळ आहे, त्यांचे जे 24 तास आहे त्यांची किंमत काय आणि आपण आपल्या 24 तासाला काय किंमत देतो ह्याचं इव्हॅल्युएशन तुम्ही नेहमी करा की आपण आपल्या 24 तासाला किती न्याय देतो. आपण स्वामी विवेकानंद जे म्हणतात, लो एम इज क्राईम. खरं तर माझ्या मुलीला एकदा मी असंच म्हटलं, अगं तू काय तुझं लो एम इज क्राईम. ती म्हणजे ते स्वामी विवेकानंद होते, मी नाही ना तशी, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते मम्मी. हे तिचं वाक्य होतं. पण हे लक्षात घ्यायला हवं की एम जर लो असेल तर आपल्याला येणारा रिझल्ट सुद्धा तसाच असतो. आणि म्हणून खरंच कधी लो एम ठेवू नका. तुमच्या क्षेत्रातलं हायेस्ट एम हे नक्की ठेवा. ओके. आणि जर तुम्ही एम ठेवलं, म्हणजे मी काय म्हणते, तुमच्या क्षेत्रात म्हणजे आज समजा मला आज भाजी करायची आहे, तर मी ती भाजी परफेक्ट आणि छान कशी होईल हे सुद्धा माझं एक एम आहे. मी परवा माझी मुलगी 10वीला, मी सायलीशी बोलले, माझी मुलगी 10वीला होती आणि मला सारखं वाटायचं हिला स्वयंपाक कोण शिकवणार, हिला भांडी घासायला कोण शिकवणार, कारण तिने कधी आजपर्यंत भांड्यांना हात लावला नाही, तिने कधी भाजीला हात लावला नाही, कसं होणार.
आज या लॉकडाऊन मध्ये जेव्हा आम्ही भाजी करायला घेतो, ती इतक्या छान पद्धतीने आमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट मला सापडलं. तिला इतकी मजा वाटत होती. ती छान भाजी चिरायला शिकली. ती छान भांडी घासायला पहिल्या दिवशी तिने अगदी नाके डोळे मुरडले आणि मग ती आता भांडी घासायला शिकली आणि मग त्या भांडी घासण्यामधली मजा आम्ही एन्जॉय करायला शिकलो. तर हे सुद्धा एक एम आहे बरं का. एम म्हणजे मग डायरेक्ट मला आता 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पाहिजे आणि मग मला असं मर्सिडीज बेंच पाहिजे किंवा पोर्शेस गाडीच पाहिजे. हे एम हे पण आहे, बट आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपले हे छोटे छोटे एम्स जे आहेत ना, त्या एम्सला पण पूर्ण न्याय द्यायला शिका. म्हणजे मग ते 24 तास प्रॉपर आणि तुला जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ते दुसऱ्या कशात मिळणार नाही. होणारा चाळणीतलं पाणी करणार नाही आहोत, कारण जर हे 86,400 सेकंद आज वापरले नाही तर ते संध्याकाळी मातीमोल होतात. आजचा हा क्षण उद्या येणार नाही, हे कायम लक्षात ठेवा आणि त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन तुम्ही नक्की कराल असं मला वाटतं. आता आपण पुढे जाऊया ना. हो. डिसिजन मेकिंग आहे. डिसिजन मेकिंग हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लहानपणापासून आपण जर खूप प्रोटेक्टिव्ह वातावरणात राहिलो असू तर आपली डिसिजन मेकिंग तेवढ्या पद्धतीनं डेव्हलप होत नाही. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये माझा शर्ट घेताना, माझी साडी घेताना, भाजीची सिलेक्ट करताना डिसिजन मेकिंग मध्ये अडथळे येत असतील तर लक्षात घ्या आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. आपण तो डिसिजन कसा घ्यायचा, तर असलेल्या पर्यायांची लिस्ट काढायची, त्याच्यामधला योग्य पर्याय कुठला आहे, त्याचे फायदे तोटे कुठले आहेत ते पाहायचं, त्या फायद्या तोट्यांवर जायचं, स्वतः त्याच्यावर इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं आणि योग्य तो निर्णय आपण घ्यायचा. ज्यावेळी आपण आपले स्वतःचे निर्णय घेऊ त्याच वेळी आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स येतो. अदरवाईज जेव्हा आपण दुसऱ्यांवर डिपेंड राहतो तेव्हा 100% कॉन्फिडन्स आपला लूज होतो. त्यामुळं आपल्या आयुष्याचे स्वतःचे डिसिजन हे आपण स्वतः घेतले पाहिजेत. अगदी मित्रांशी कन्सल्ट करा, पण डिसिजन मात्र आपला आपणच घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर प्रेझेंट, वर्तमानात राहिलं पाहिजे, माइंडफुलनेस असला पाहिजे. या क्षणाचा आनंद हा याच क्षणी घेतला तर भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर आपल्याला आज उत्तर मिळेल आणि भूतकाळाची चिंता करायची गरजच नाही, कारण ऑलरेडी तो गेलेला आहे. भूतकाळाचं ओझं म्हणजे आपल्या मनात बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या अननेसेसरी पिंच करत असतात. तर लक्षात घ्या, भूतकाळ हा गेलेला आहे, त्याचं ओझं आज आपल्या मनावर घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. शिकता आलं तर फक्त चुकीमधून शिका आणि चांगल्या गोष्टी आठवता आल्या तर त्याच्यातनं प्रेरणा घ्यायला शिकायचं. ठीक आहे. तर वर्तमानात आपण जगलं पाहिजे. आपली नाती आपण ही जपली पाहिजेत. तर जपली पाहिजेत म्हणजे काय केलं पाहिजे, तर कायम लक्षात घ्या की आज तुम्हाला विचारलं की अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते, किंवा पहिली मिस युनिव्हर्स कोण होती, किंवा जगातील पहिली मिस युनिव्हर्स किंवा काय म्हणतो ऑलिम्पिक वीर कोण होता, तर आपल्याला पटकन उत्तर येणार नाही, बरोबर ना. पण आपल्याला शाळेला जाताना आपल्या पाठीवरून हात कोणी फिरवला होता, आपण आजपर्यंत लहानाचे मोठे होताना कुठल्या मित्राशी आपलं शेअरिंग, मैत्रिणीशी आपलं शेअरिंग झालेलं आहे, किंवा आपल्या आई वडिलांचं, आपल्या टीचरचं, पहिल्या टीचरचं जरी नाव विचारते आज तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. तर ही जी लोक आहेत ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची लोक आहेत, कारण त्यांचं स्थान आपल्यासाठी एकमेवा द्वितीय आहे. आपली घरातली लोक ही आपली स्ट्रेंथ आहेत, हे कायम लक्षात ठेवा आणि त्यांना जपणं हे आपलं महत्वाचं काम आहे, कारण उद्या आपण जे काही करू त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे 100% असतं. त्यामुळं आपली नाती ही आपण जपलीच पाहिजे. त्यांच्यावर एखादी कौतुकाची थाप तुम्ही, मी जसं मगाशी म्हटलं भाजी छान झाली एवढं म्हटलात ना तरीही वातावरण सगळं चेंज होऊन जातं. मुलांचंही तेच आहे, तुम्ही जस्ट म्हणलं वाह काय सुंदर, जरी चुकलेलं असलं स्पेलिंग तरी म्हणायचं अक्षर किती छान काढलंय, मग त्याला सांगायचं तुझं स्पेलिंग चुकलंय, मग तो बरोबर करेक्ट करतो. अदरवाईज आपण म्हणलं अरे काय स्पेलिंग काढलंय, तुला स्पेलिंग पण येत नाही घ्यायचं, की मग त्याला वाटतं बरं त्याला मग चुकलं तर चुकलं, मी करतच नाही आता. आणि ही गोष्ट प्रत्येकाला लागत असते. जेव्हा तुम्ही एखाद्याची प्रशंसा करता आणि मग त्याला त्याच्या चुका दाखवता तेव्हा तो हसत हसत ऍक्सेप्ट करतो आणि आपल्या घरातल्या लोकांशी त्याच पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. आता सामाजिक बांधिलकी,
हा विषय आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सीमेवर जाऊन लढणं म्हणजेच देशसेवा असं काही नसतं. जेव्हा आपण आपल्या बाजूने काम करतो, फॉर एक्झाम्पल आपण झाडं लावत असू. मला माहितीये बरेच जण हे काम करतात, अगदी क्लीन परिसर स्वच्छ करणं, झाडं लावणं, ब्लड डोनेशन. आमचे तात्या प्रदीप नागने तर त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ब्लड डोनेट करायचे आतापर्यंत. म्हणजे मला चांगलं आठवतंय, प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या हाताला ती हे असायची. तर मला माहिती प्रत्येक जण आपल्यापैकी करतं. पण मग हीच जी आहे ही यालाच देशसेवा म्हणता येतं. म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं अरे त्यांनी एवढे टाटाने एवढे पैसे दिले, त्यांनी देशसेवा केली. असं नाहीये. आपण प्रत्येकाने देशसेवा केलेली आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीनं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. याची जाणीव पण आपण स्वतः ठेवली पाहिजे की मी हे करतोय, आणि ती जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्याला जेवढं जमेल त्या परीनं आपण समाजासाठी केलं पाहिजे. आणि मग मी मगाशी म्हटलं की सुख आणि आनंद यातला जो फरक आहे तो यातूनच आपल्याला मिळतो. जेव्हा आपण आपल्यासाठी करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. बरोबर ना? कुठलीही गोष्ट आज मला माझ्यासाठी करायची आहे तर तो मला आनंद मिळतो. आज मला माझ्यासाठी लॅपटॉप नवीन घ्यायचा, काय होईल? मला आनंद होईल. बरोबर आहे ना? पण जेव्हा मी दुसऱ्यांसाठी करते, जेव्हा एखाद्या शाळेला मी कम्प्युटर गिफ्ट देते, तेव्हा जे होतं ते सुख असतं. आपल्या देण्यामध्ये नेहमी सुख आपल्याला मिळतं, जे चिरंतन असतं. आणि आनंद हा खूप तात्कालिक असतो, 2-4 दिवसामध्ये तो पुन्हा संपतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेळ संपत आली, माझ्या लक्षात आलेलं आहे. तर ठीक आहे. तर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण आपली सामाजिक ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. ते कुठं आहोत आपण हे लक्षात घ्या, आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये कसं पुढे आपल्याला जाता येईल हे आपण लक्षात घेतलं तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम असू असं मला विश्वास आहे. हा फर्स्ट सेशन आता मी कन्क्लूड करते. एका कवितेने. सायलीला ती कविता आवडलेली आहे. करू सायली? चालेल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटांनाही सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असेही काही करूनी जावे, असेही काही करूनी जावे, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षण भरवा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट जीएसटी ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत. जीएसटी डेस्टिनेशन बेस्ड कन्झम्पशन टॅक्स आहे. जीएसटी मध्ये 17 टॅक्सेस इन्क्लूड झालेत, आणि कॅस्केडिंग इफेक्ट कमी झाल्यामुळे त्याच्या रेट्स मध्ये आपल्याला फायदा होईल असं आपण सांगितलं होतं. आता जीएसटी मध्ये ओव्हरव्ह्यू घेणं तर आवश्यक आहे, पण महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आता कोविडच्या काळात काही रिलॅक्सेशन दिलेले आहेत. आपल्याला स्लाइड चालू करता येईल का? एक स्लाइड चालू करेपर्यंत आपण ऑडिट मध्ये काय प्रिकॉशन घ्यायची, अंकुशजी ऑडिट मध्ये काय प्रिकॉशन घ्यायची त्याबद्दल थोडस मी बोलते. हो मॅडम. ऑडिट जे होणार आहे ना ते कस्टम्स एक्साइजच्या धर्तीवर आता जीएसटीचं ऑडिट होऊ शकतं. तेव्हा व्यापाऱ्यांनी स्वतःचे जे म्हणजे एक्झॉस्टिव्ह, मला काय म्हणायचं की ऑडिट जे आहे आता हे पूर्वीसारखं वॅट मध्ये जे थोड्याशा सिंपल प्रमाणात होणार होतं तसं होणार नाही. आता एक्झॉस्टिव्ह ऑडिट याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये ऑडिट होणार आहे. तर त्या ऑडिटमध्ये आपले जे ऑडिट रिपोर्ट्स असतात, तुमचे जे चार्टर्ड अकाउंटंट सही आहे, चार्टर्ड अकाउंटंटचे रिपोर्ट्स असतात, तर ते डिटेलमध्ये स्टडी केले जाणार आहेत. डायरेक्टर्स रिपोर्ट डिटेलमध्ये स्टडी केला जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या कमेंट्स मध्ये काय दिलेलं आहे ते चेक केलं जाणार आहे. तर माझ्याकडे एक स्लाइड आहे. तर ही स्लाइड मी आपल्याला अंकुशजी मी आपल्याला शेअर सुद्धा करीन की व्यापाऱ्यांनी काय काय प्रिपेअर करून ठेवायचं आहे. प्रत्येकाचंच ऑडिट होणार नाहीये, 5 करोडच्या वरच्या लोकांचं, आणि मग रिस्क पॅरामीटर्स ठरवून डिपार्टमेंट कडून ऑडिट होईल. पण आपले बुक्स आपण कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवले पाहिजे.
ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 213 मध्ये आपली डेफिनेशन आहे, त्याच्यामध्ये डिटेल एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स असं म्हटलंय. त्याच्या रेकॉर्ड्स मध्ये रिटर्न अँड अदर डॉक्युमेंट आहेत. व्हेरिफिकेशन जे आहे ते जो टर्नओव्हर आपला आहे तो काय डिक्लेअर केलेला आहे, टॅक्सेस काय पेड केले, रिफंड काय क्लेम केलेले आहेत, ITC किती अवेल केलाय, असेसमेंट कंप्लायन्स जो जीएसटी मधला आहे तो त्याचा कसा आहे हे पाहिलं जाणार आहे. आता ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये आहे ना, आता चेकलिस्ट आहेत, याच्यामध्ये डिटेल्स आहेत की जनरल प्रोफाईल तुमचं काय आहे. म्हणजे ह्या सगळ्या मला वाटतं 10 का 11 चेकलिस्ट आहेत. या प्रत्येक चेकलिस्टनीच च्या पद्धतीनेच पुढे ऑडिट होणार आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपण रेडी ठेवायची. ऑडिट ऑफिसर आले तर तुमची ही इन्फॉर्मेशन रेडी असेल तर ती थोडंसं इझी जाणार आहे की जनरल तुमचं प्रोफाईल काय आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ऍड्रेस, तुमचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसचा काय आहे, ऍडिशनल प्लेसचे ऍड्रेसेस काय आहेत, तुमचं जे मटेरियल डिस्पॅच होतं तर ते मटेरियल डिस्पॅच होतं ते सर्टिफिकेट जीएसटी सर्टिफिकेटवर आहे त्याच इथून होतं का अजून कुठून होतं, त्याच्यामुळे प्लेस ऑफ सप्लाय आपल्याला तिथं डिटर्मिन करता येतो. त्यानंतर तुमचं जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस आहे त्याच्यामधल्या ज्या डीड्स किंवा अग्रीमेंट्स असतील त्या कॉपीज आपल्याला रेडी ठेवायच्या आहेत. पुढे एंटर करतो. ओके, हा, कंपनीचे पॅन, की पर्सनचे, डायरेक्टर्सचे पॅन, ईमेल ऍड्रेसेस, म्हणजे ही सगळी चेकलिस्ट आहे. हे सगळं आपल्याला रेडी ठेवायचं आहे. राईट. याच्यामध्ये आता महत्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की आपले जे टर्नओव्हर आपण जो डिक्लेअर केलेला आहे तो बरोबर आहे का, कारण तो रिकन्साइल करून ठेवायला लागेल आपल्याला की तो प्रॉपर आहे का, कारण बऱ्याच गोष्टी कधी रिजेक्ट होतो माल, कधी परत रिटर्न येतो, तर या सगळ्या गोष्टींचे आपण ट्रीटमेंट प्रॉपर दिलेली आहे का, टॅक्स प्रॉपरली पेड झालाय का, रिफंड क्लेम जो केलेला आहे त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का, त्याच्यानंतर आपली जी कमोडिटी आहे त्याचे HSN कोड ते प्रॉपरली त्याच्यामध्ये दिले गेले आहेत का, की मिसक्लासिफिकेशन काही झालेलं नाही ना, हे आधी चेक करून ठेवायचंय. ITC जो अवेल केलेला आहे तो बरोबर आहे का, रेशो अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बरोबर झालंय का, किंवा त्यामध्ये काय इश्यूज आहेत का, नॉन जीएसटी सप्लाय आपण प्रॉपरली दाखवला आहे का, हे आपलं आपण चेक करून ठेवायचं आहे. इम्पोर्ट्स, आता 2A RFR चे इश्यूज तुमच्याकडे येत असतील तर ते जर आधी आलेले इश्यूज असतील तर त्या संदर्भातल्या सुद्धा नोट्स तुम्ही रेडी करून ठेवायच्या आहेत. आता आम्ही बघू काय तर रॉंग अवेलमेंट ऑफ ITC बघणार, अंडर व्हॅल्युएशन आहे का, किंवा आउटवर्ड सप्लाय मध्ये काही गोंधळ आहे का, असं हे चेक करणार आम्ही, ते आमचं कामच आहे. ITC जो आहे तो इनवर्ड सप्लाईज किंवा एक्झम्प्टेड आउटवर्ड सप्लाईज वर घेतलेला आहे का, म्हणजे 17 मध्ये नॉन ऍडमिसिबिलिटी मधला ITC असं काही झालेलं आहे का, हे आम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये चेक करणार. आणि पुन्हा एकदा सांगते की आपलं जे ऑडिट आहे ते थोडंसं एक्झॉस्टिव्ह ऑडिट होणार आहे. ते पूर्वीसारखं सिम्पल ऑडिट आता नाहीये. तुमच्या प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट होईल, तिथे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील प्रॉपरली आणि त्याचे रेकॉर्ड मेंटेन केले जातील. तुम्हाला एक मला वाटतं आपल्याकडे क्रेडिट रेटिंग पण आहे, तर तुमचा जो कंप्लायन्स, म्हणजे याचा फायदा असा आहे की तुमचा कंप्लायन्स रेटिंग जो आहे तो डिस्क्लोज होणार आहे आणि ते चांगलं असेल तर तुम्हाला फायदा पण होऊ शकतो. बॅलन्स शीट्स, PNL, टॅक्स, ट्रायल बॅलन्स या सगळ्यांमधनं कन्क्लुजन्स काढणार आहेत. या सगळ्यांमधलं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं याच्यातनं काही निघणार नाही, पण त्याच्यातनं त्याचं अनालिसिस होणार आहे. हे ऑडिटच्या बाबतीत आहे. त्यानंतर आता एक मिनिट, कोविड मध्ये जे रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट ही मी शेअर करते अंकुशजी आपल्याला. हो मॅडम. कोविड मध्ये काय झालेलं आहे, कोविडच्या धर्तीवर आपले जे कंपोजिशन डीलर्स आहेत त्यांच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आपल्याला 31 मार्चला त्याचं ऍप्लिकेशन द्यायचं असतं, तर ती डेट 30 जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याची डेट वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर ITC जो आहे तो क्युम्युलेटिव्ह ऍडजस्टमेंट करता येणार आहे. म्हणजे फेब्रुवारी ते ऑगस्ट पर्यंत ITC जो आहे, आता जो 36(4) चा जो इश्यू होता की तुम्हाला जो ITC मिळतो त्याच्यात 10%
तेवढाच जास्त तुम्ही घेऊ शकत होतात. तर आता तुम्ही फेब्रुवारी टू ऑगस्ट मध्ये तुमचा जो काही ITC आहे तो घेऊ शकता आणि तो कम्युनिटी इफेक्ट तुम्ही सप्टेंबरच्या रिटर्न मध्ये देऊ शकता. हे रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर रिटर्न मध्ये तुम्हाला लेट फी आणि इंटरेस्ट जो आहे तो त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेला आहे. खरं तर त्याच्यामध्ये बायफर्गेशन असं आहे की टर्नओव्हर 5 करोडच्या वर गेला तर त्या लोकांना इंटरेस्ट जो आहे तो ड्यू डेट पेक्षा 15 दिवसाच्या आत जर भरला तर नो इंटरेस्ट, पण 15 दिवसानंतर भरला आणि डेट 24/6/2020 पर्यंत भरला तर 9% इंटरेस्ट, पण त्याच्यानंतर भरला तर मात्र 18% इंटरेस्ट लागणार आहे. लेट फी ही पण स्पेसिफिक डेट पर्यंत जर भरलं तर तो लेट फी लागणार नाहीये. हे अबोव 5 करोड साठी आहे. बिलो 5 करोड जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो लेट फीज जी आहे ती 29/6/30 पर्यंत ऍप्लिकेबल नाहीये 3B साठी लेट फी, आणि इंटरेस्ट जो आहे तो 29/6 पर्यंत GSTR 3B फाईल केला तर इंटरेस्ट नाहीये. म्हणजे इंटरेस्ट हा टोटली नाहीये त्या डेट पर्यंत जर फाईल केलं तर 1.5 कोटी ते 5 करोडच्या टर्नओव्हरच्या लोकांसाठी, आणि त्या डेट नंतर मात्र 18% इंटरेस्ट आहे. आणि बिलो 1.5 करोड जे आहे त्याच्यासाठी पण डेट ज्या आहेत म्हणजे फेब्रुवारीसाठी 30/6 आहे, मार्च 20 साठी 3/7 आहे, आणि एप्रिल 20 आणि मे 20 साठी 6/7 आणि 12/7/20 अशा डेट्स या दिलेल्या आहेत. म्हणजे रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये जर फाईल केलं तर इंटरेस्ट लागणार नाहीये. त्याच्या वर गेलं तर मात्र इंटरेस्ट लागणार आहे. त्यानंतर GSTR 4 पण एक्सटेंड केलेला आहे कंपोजिशनचा. त्याची पण जी डेट आहे ती 15/7 केली आहे, आणि CMP 08 ची जी डेट आहे ती पण एक्सटेंड केलेली आहे. E-way बिल साठी सुद्धा एक्सटेन्शन आहे. त्याचे जे काही कंप्लायन्स आणि कंप्लिशन आहे, टाइम लिमिट होतं ते पण एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर PMT, मला वाटतं PMT 09 पूर्वी आपल्याकडे आपण जर CGST आपल्याला SGST पेमेंट करायचं असेल आणि चुकून CGST मध्ये झालं तर त्याला आपल्याला ऍडजस्ट करता येत नव्हतं. ते मात्र आता PMT 09 मुळे आपल्याला ऍडजस्ट करता येतं. त्याच्यात मग आपल्याला पूर्वी काय करायला लागायचं की CGSTचा रिफंड मागा आणि SGST पैसे भरा असं व्हायचं. आता ते न होता आपल्याला ते ऍडजस्टमेंट PMT 09 ने करता येते. असं जे आहे म्हणजे आता जे टाइम लिमिट आहे ते 30/6 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. कोविडच्या काळातलं जे आहे म्हणजे 20/3/2020 ते 29/6/2020 पर्यंतच्या साठी एक्सटेन्शन आलेलं आहे टाइम लिमिटचं. ते 30/6 पर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टींना आहे. टाइम लिमिटचं ते एक्सटेन्शन आलेलं आहे. इंटरेस्ट बऱ्यापैकी माफ किंवा कमी करण्यात आलेलं आहे. लेट फी माफ करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर नवीन काही अजून डेव्हलपमेंट होती जर लॉकडाऊन आणखीन वाढायला लागलं तर याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होऊ शकतात. मी घेऊ क्वेश्चन. हा, की आता 2 महिने सगळेजण लॉकडाऊन मध्ये अडकले. ओके. आता इथून बाहेर पडताना मनस्थिती कशी असली पाहिजे? म्हणजे आता बऱ्याचदा ऐकायला येतं अरे आता आळस आलाय काम करायचा. ऍब्सोल्युटली. तर ह्या परिस्थितीला मात कशी करतील सगळेजण? बरोबर. आता मला खरं तर हा म्हणजे आपली ना सहजता जी आहे आयुष्यातली सहजता संपलेली आहे. म्हणजे समजा एखादा छानसा पुलाव केला आणि तुम्हाला वाढला आणि त्या वाढताना वास सुंदर, कारण पुलावचा वास सगळीकडे पसरतो, आणि तो पुलाव तुमच्या समोर आणून ठेवला. आता तुम्ही घेणार इतक्यात तुम्हाला सांगितलं पुलाव मध्ये एक खडा होता जो तांदळासारखाच दिसतोय, पण तो कुणाला येईल सांगता येत नाही, जरा जपून खा. तर ती पुलाव खाण्याची जी नॅचरल आपली जी टेंडन्सी आहे ती राहत नाही, आणि आपण प्रत्येक घास सजगतेने खातो. म्हणजे तो त्याची कुठलीच चव आपल्याला लागत नाही, त्याचा कुठलाच आनंद आपण घेत नाही, आपण एकमेकांना विचारत नाही. आणि अशा प्रकारे पुलाव संपल्यानंतर जरी खडा आला नाही तरी आपण मात्र त्याची मजा गमावून बसलेलो असतो. आता काय झालंय हे आपल्यावर, तुम्हाला आनंद नाडकर्णी सरांनी सांगितलंच असेल की हे आपल्यावर लादलं गेलंय. आपण घेतलेली सुट्टी नाहीये, तर ही आपल्यावर लादलेली सुट्टी आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही सुट्टी तर आहे ना यार. आजपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला सगळ्यांना वाटत मला थोडी सुट्टी पाहिजे रे, मला माझ्या घरच्यांबरोबर वेळ घालवायचा आहे, किती वर्ष पळू मी, बरोबर ना? आपण आता या स्टेजवर किती वर्ष पळू मी, मला माझ्या घरच्यांबरोबर वेळ हवाय. आज मिळालाय. म्हणूनच मी म्हणलं की आपल्या ध्येयामध्ये तेही ठेवा. बरोबर आहे, सहजता गमावली आहे, पण इतकी पण गमवू नका ना. कोविड आज एक संकट आलंय जे तुमच्या एकट्यावर नाही. हे एक बिझनेसमॅन म्हणून आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हे एकट्यावर नाहीये, हे सगळ्यांवर आहे. म्हणजे आज जसे तुम्ही स्टॉप झालेले आहात तसे सगळे स्टॉप झालेले आहेत. घाबरायचं कारण नाही.
गव्हर्नमेंटचं काम करतंय, आपण आपलं काम केलं पाहिजे. आता आपण काय केलं पाहिजे, आपण आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर आहे. जसं मगाशी आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, आपण आपलं इंडिव्हिज्युअल, माझं काय लाईक मला काय काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग आज आपण जॉट डाऊन करून ठेवलंच पाहिजे, कारण हा वेळ, ही शांतता परत तुम्हाला मिळणार नाही. बरोबर आहे. एक दुसरी गोष्ट, सोशल मीडिया जो आहे त्याच्यापासून थोडं अलिप्त राहा. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे ना तेवढीच माहिती घ्या. अननेसेसरी सगळी माहिती घेत बसू नका, त्याने पॅनिकनेस वाढतो, कारण तुम्ही चुकीच्या गोष्टी स्वतःमध्ये घालता. बरोबर आहे. कारण त्याने आज कुठे धायरीला 2 सापडले, आज कुठे पिंपरी चिंचवडला 2 सापडले. अरे तू राहतो कुठे, तुझ्या जवळ आहे का काही, तू कशाला टेन्शन घेतो, तू तुझी बेस्ट प्रिकॉशन घे, तू हँड ग्लोव्ज घाल, तू मास्क लाव, तू बाहेर जाऊ नको, तू सॅनिटायझर लाव. ओके. बाहेर गेल्यानंतर हे टेन्शन असणार आहे, बरोबर आहे, पण तोपर्यंत काहीतरी सोशल डिस्टन्सिंग आपण वापरणार आहोत, आपण ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घेणार आहोत. आणि मुळात आपल्याला डायबिटीज आहे का, आपल्याला हार्ट डिसीज आहे का, आपल्याला इतर काही आजार आहेत का, जर नसतील तर आपली इम्युनिटी चांगली आहे, आपण इम्युनिटी बुस्टर्स घेतले पाहिजे, जी औषधं दिली ती घेतली पाहिजेत. ही जर आपण मॅक्सिमम प्रिकॉशन घेतली, तरी जर आपल्याला कोविड झाला एक्स्ट्रीम कंडिशन, तर आपण त्याच्यातनं व्यवस्थित बाहेर निघू, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. सुष्मिता सेन त्या दिवशी सांगत होती की तिच्या अमेरिकेतल्या मैत्रिणीला हा कोविड झाला, तेव्हा तिने हेच केलं की मला खूप सारं काम आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, आता मला कोविडकडे लक्ष देण्याला वेळ नाहीये, मला माझी कामं करायची. तिला झालेला कोविड सुद्धा नीट झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोविड झाला म्हणजे मेलो, आणि जर तुम्ही मरणारच असाल तर आज काम करा, आज आपल्या स्वतःच्या लोकांसाठी काम करा, ही एक प्रेरणा तुम्ही आपण सगळ्यांनी त्याच्यातनं घेतली पाहिजे. कोविड झाल्याने मरण येत नाही, कोविड झाल्याने आपल्याला संसर्ग होतो, पण आता आपण घरात आहोत त्यावेळेला आयुष्यापर्यंत खूप पळालो. आता जी शांतता मिळाली आहे त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक मेंबरसाठी आणि माझ्या बिझनेससाठी किंवा माझ्या जो काही एम्स ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे त्याचं आत्ता ब्लू प्रिंट आपण काढूनच ठेवली पाहिजे. आणि ते नंतर हळूहळू, हे सगळं लगेच स्टार्ट होणार नाही, हळूहळू गोष्टी नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होणार आहे, त्या लगेच होणार नाहीत. हे ऍक्सेप्ट केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणजे परिस्थिती आधी ऍक्सेप्ट करावी लागेल, आणि मग त्याच्यावरचा आपल्याला मार्ग मिळेल असं मला वाटतं. आणि एक लक्षात घ्या, हे जगावर संकट आहे, याच्यामध्ये आपल्याला मदत करणारे खूप लोक आहेत. फक्त आपल्यावर होणारा जो एन्झायटी असेल, आपली भीती असेल, फिअर असेल, याला डील करताना आपण पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन दिलं, सेल्फ टॉक करणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की हे कशासाठी होतं लेक्चर, तर मला माझ्यात काय चेंज करायचा आहे तो जर झाला ना, तर आणि तरच या लेक्चरचा किंवा हा जो तास, आज आपले 110 मेंबर्स आहेत, तर 110 तास युटिलाइज झाले असं मी म्हणेन. आणि कोविड मध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्याचं बेस्ट रिझल्ट काढावे असं मला वाटतं. कारण ह्या आधी संकट आली नाहीत का, मागच्या 100 वर्षापूर्वी प्लेग आला होता, भोपाळची दुर्घटना झाली होती, 1972ला दुष्काळ पडला होता, या सगळ्या गोष्टीतनं आपण बाहेर आलोय, बरोबर ना. त्यावेळी तर मरणाऱ्यांची संख्या पण प्रचंड होती, आपल्याकडे तेवढा अवेअरनेस पण नव्हता. आज जो अवेअरनेस आपल्याकडे, आज जी अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे प्रत्येक साधनांची, उपचारांची, ती त्यावेळी अजिबातच नव्हती. आणि त्याही परिस्थितीतून आपण बाहेर आलेलो आहोत, तर आज का नाही येणार, बरोबर. हे आपण आपल्याला समजवलं पाहिजे. आपण जे घाबरतोय ना, ते सगळं सोशल मीडियाचा अति इम्पॅक्ट आहे. जरूर माहिती जेवढी आवश्यक आहे तेवढी असणं आवश्यक आहे, पण अति माहितीमुळे आपण अति तणावात जात आहोत, आणि त्या तणावातून बाहेर येण्यासाठी आपण काहीच करत नाहीये. समजा अति माहिती आली आहे तर त्याच्यातनं मार्ग काय निघेल, आपण शोधला पाहिजे ना. उद्या माझ्या मुलांना शाळेत पाठवायचं मला टेन्शन आहे, तर आपण स्कूलला सांगू शकतो वर्षभर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घ्या, काही प्रॉब्लेम नाही. वर्षभर आपण एखादी बाई आपल्या घरात ठेवू शकतो, जी सकाळी येईल संध्याकाळी जाईल, तिला प्रिकॉशन घेऊ शकतो. प्रश्न मुलांचा आणि वयस्कर लोकांचा आहे. आपली इम्युनिटी चांगली आहे, आपण आठवड्यातून 2 तास काम करू शकतो, 2 दिवस काम करू शकतो जाऊन येऊन, तेवढं आपण करू शकतो. हे उपाय आता ह्याच्यावर हळूहळू निघणार आहे. म्हणजे आपल्याला जाऊन दररोज आता सगळ्या गर्दीमध्ये जावं लागणार आहे असं होणार नाही. याच्यामध्ये लस येईपर्यंत अशा प्रिकॉशन्स घेऊनच काम होईल. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. आपण आताचा वेळ हा पॉझिटिव्हली कितपत युटिलाइज करू, आणि तुम्ही पॉझिटिव्हली युटिलाइज केला तर तुमच्या आजूबाजूचे 10 लोक सुद्धा ते पॉझिटिव्हली युटिलाइज करतील. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आजूबाजूच्या 10 लोकांना इन्स्पायर करू शकता, आणि त्यामुळं तो तसाच करावा असं मला वाटतं.
थँक्यू मॅम. खूपच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं आणि सायली काळे मॅडमला रिक्वेस्ट करेन की त्यांनी कोट ऑफ थँक्स द्यावं. मॅडम, आजचा वेबिनार आय एम शुअर आपल्याला आज वेळ मिळालेला नाहीये पूर्ण, सो आपण आय एम शुअर पर्सनली एकदा लवकरच भेटूया हे सगळं झाल्यावरती. आणि आजचा तर खूपच इन्फॉर्मेटिव्ह तर झालेलाच आहे सेशन, पण सॉफ्ट स्किल्स हे पर्सनली अँड प्रोफेशनली लोकांना खूप गरजेचं फील्ड आहे. सो ते आम्हाला तुम्ही एवढे छान पैकी सगळं सोप्या रीतीने तुम्ही समजवलेलं आहे आणि जीएसटी बद्दल पण इन शॉर्ट माहिती दिलेली आहे. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. MEA कमिटी मॅनेजमेंट कमिटीच्या तर्फे वेबिनार कमिटीचं मी कॉंग्रॅच्युलेट करते की हा आपला वेबिनार सिरीज चांगल्या रीतीने चाललेली आहे. आणि आपले जे व्ह्युअर्स लास्ट जे मी थँकफुल आहे की आपले व्ह्युअर्स जे आपल्याला एवढा सपोर्ट करतायत थ्रू आउट, आपलं पेशंटली जेवढा आपला वेबिनार ड्युरेशन असतो पेशंटली आपल्याला सपोर्ट करतात. होपफुली तुम्ही पुढचे वेबिनार्स पण आमचे असेच अटेंड करून आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.